नमस्कार, मी केदार आठवले. क्षणाचाही विलंब न करता इमिजिएटली मी सुरुवात करतो, कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे पाऊस आणि या सगळ्या गोष्टींमुळे. येस, मी पुण्याचा आहे. खूप पुण्यावरून आला असं खूप वेळ चर्चा चाललेली होती. येस, मी पुण्याचा आहे, अस्सल पुणेकर आहे, कारण सदाशिव पेठेतला जन्म आहे माझा, 85 सालचा. सो टिपिकल फेमस पाट्यांसाठी जी ओळखली जाते, काय चहा घेऊन आला असालच, वाटलेच होते अशा डायलॉगसाठी फेमस असलेली, ऑडियन्सही ऑन केलं तरी चालेल प्लीज, ऑडियन्स ऑन करा. अशा डायलॉगसाठी फेमस असलेल्या सदाशिव पेठेतला माझा जन्म आहे, त्यामुळे अस्सल पुणेकर असल्याचा ऑब्व्हियसली मला अभिमान आहे. जसं सचिन सरांचे मला कौतुक वाटतं की जिथे आपला जन्म होतो, जिथे आपण लहानाचे मोठे होतो, जिथे आपलं शालेय शिक्षण होतं, कॉलेजचं शिक्षण होतं, जिथे आपण शिकतो, आपला पाया रोवला जातो, तिथंच आपल्याला काहीतरी त्या मातीमध्ये, त्या शहरामध्ये, त्या गावामध्येच काहीतरी करून बघण्याची इच्छा असते तिथल्या लोकांसाठी. सो मला खूप प्राऊड वाटतो सचिन सरांचा की त्यांची जी जिद्द आहे की सोलापूरमध्ये मी करून दाखवीन, आणि त्यांनी करून दाखवलेल्या या सगळ्या गोष्टी डिजिटल अद्ययावत सगळ्या उपकरणांनी. तसंच माझी जिद्द होती. मी साध्या मराठी मीडियम साहेब हावे स्कूल नावाची शाळा होती, घराच्या इतक्या जवळ शाळा होती की घंटासुद्धा घरामध्ये ऐकू यायची, कदाचित म्हणून बाबांनी त्या जवळच्या शाळेत घातलं असावं. आणि SP कॉलेज नावाचं कॉलेज ऐकलं असेल पुण्यातलं, टिळक रोडला, तिथं मी BCom केलं, MCom केलं. BCom करत असताना पुरुषोत्तम फिरोदिया तुम्ही ऐकले असतील, पुण्यातल्या एकांकिका स्पर्धा असतात. थोडीफार ॲक्टिंगची आवड होती, थोडीफार बॅकग्राऊंड होती, खूप काही असं त्याच्यामध्ये गती होती असं काही नाही. आणि काहीतरी मीडिया साईडला करण्याची माझी इच्छा होती. बेसिकली मी इथे कसा उभा राहिलो याच्या 1-2 मिनिटात सांगतो आणि इमिजिएटली आपल्या विषयाला हात घालतो, कारण दोन्ही गोष्टी खूप एकत्र आहेत असं मला वाटतं. सो नाटकं, एकांकिका स्पर्धा हे सगळं करत असताना म्युझिक, साऊंड सिस्टीम या सगळ्या गोष्टींनी मला अट्रॅक्ट केलं, आणि मला असं वाटलं की ॲक्टिंग फुल फ्लेज करणं थोडंसं बेभरवशी होऊ शकतं. सो त्याची थोडीशी एक सेफर साईड म्हणून मी टेक्निकल गोष्ट निवडली, कारण टेबल खुर्चीवरून काम करण्याचं माझं काही नेचर नव्हतं. 10 ते 5 चौकटीतलं काहीतरी वेगळं करायचं होतं, आउट ऑफ द बॉक्स करायचं होतं, एवढं फक्त डोक्यात होतं. आणि मीडिया साईडला म्हणजे क्रिएटिव्ह साईडला करायचं होतं. सो म्युझिककडे गेलो, साऊंड इंजिनिअरिंग केलं बॉम्बे युनिव्हर्सिटीच्या म्युझिक डिपार्टमेंटमधून. ते करत असताना साईड बाय साईड BCom, MCom होत गेलो. पोस्ट ग्रॅज्युएशन कॉमर्स आहे शिक्षणाचा, आणि आत्ता माझा काही संबंध नाही आहे. फक्त बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने कॉमर्सचा खूप चांगला वापर मे बी मला करता येऊ शकत असेल, त्याच्याकरता फक्त शिक्षणाचा मला उपयोग झाला. पण अदरवाईज मेन मला म्हणजे पार्ट टाईम हे शिक्षण मी ठेवलेलं होतं, आणि मेन साऊंड आणि या गोष्टींमध्ये मी जास्त इंटरेस्ट होता. हे सगळं करत असताना फायनली 2007 साली स्वतःचा AK स्टुडिओ नावाचा पहिला ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ चालू केला. स्टुडिओ चालू केल्यानंतर भरपूर वेगवेगळ्या प्रकारची, स्टुडिओ म्हणजे काय तर ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ करण्याचं ऑफिस. आजकाल सगळ्याच गोष्टीला स्टुडिओ म्हणतात, म्हणजे फ्लॅटलाही स्टुडिओ म्हणतात, ब्युटी पार्लरलाही स्टुडिओ म्हणतात. पूर्वी फक्त एक फोटो काढण्याचं ठिकाण म्हणजे स्टुडिओ म्हणलं जायचं, पण आजकाल अनेक गोष्टींना स्टुडिओ म्हणलं जातं. ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ म्हणजे जिथं वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉइस ओव्हर्स होतात किंवा डबिंग होतात. आज आपण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतली जी वेगवेगळी प्रॉडक्ट्स बघतो, म्हणजे लर्निंग व्हॉइस ओव्हर असेल, डिस्कवरी जे आपण बघतो त्याच्यामध्ये नरेशन असेल, डॉक्युमेंटरी व्हॉइस ओव्हर्स असतील, एज्युकेशनल व्हॉइस सोर्स असतील, रेडिओ ॲडव्हर्टाइजमेंट, जे सगळे RJ लोक कंटिन्युअस आपण RJ कडनं वेगवेगळ्या भारी प्रचंड स्पीडमध्ये बोलल्या जाणाऱ्या रेडिओ ॲड्स क्रिएटिव्ह ऐकत असतो, किंवा कार्टून फिल्म्स असतील, पिक्चर असतील, मल्टीलिंग्वल डबिंग असतील, जसं बाहुबलीसारखे पिक्चर्स आहेत जे ओरिजिनल लँग्वेज काहीतरी वेगळी असते, तमिळ टू हिंदी, कन्नड टू हिंदी, ते मल्टीलिंग्वल केले जातात म्हणून आपल्यासारख्या हिंदी कळणाऱ्या लोकांपर्यंत ते पोचू शकतात. असं वेगवेगळ्या प्रकारचं रेकॉर्डिंग करण्याचं ऑफिस म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ. सुरुवातीच्या काळात ही सगळी प्रोफेशनचा पार्ट म्हणून मी कामं करत होतो, पण सगळी लोक मुंबईवरनं यायची. मेघना एरंडे तुम्ही मे बी ऐकलं असेल, कार्टून फिल्म्सला मेजर आवाज देते, नॉडी, छोटा भीम. सो माझी चिडचिड व्हायची की यार पुण्यामध्ये काही लोक नाहीत का, बाहेरून का आहे पुण्यामध्ये, तर उलट एकांकिका, नाटक किंवा प्रायोगिक रंगभूमी ही खूप जास्त आहे, इनफॅक्ट मुंबईपेक्षा सुद्धा जास्त आहे. सो माझा अभिमान उसळून निघाला, आणि मी म्हटलं बास, आता काही झालं तरी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट ही गोष्ट आपल्या इथं का नाही तयार होते. त्यामुळे माझ्या मित्रांना सुरू केलं, बोलवणं सुरू केलं, ऑडिशन्स देणं सुरू केलं. कुठलीही कमर्शियल अपॉर्च्युनिटी तुम्हाला या फील्डमध्ये मिळवायची असेल तर पहिली स्टेप इज टू सँक्शन युअर सॅम्पल. पहिलं तुमचं व्हॉइस सॅम्पल सँक्शन करण्याची गरज असते क्लायंटकडून, त्याच्यानंतर तुम्हाला ती कमर्शियल अपॉर्च्युनिटी मिळते. सो मी ऑडिशन्स देणं माझ्या मित्रांच्या सुरू केलं. तेव्हा असं लक्षात आलं की ॲक्टिंग हा जरी बेस असला तरी याला खूप एक वेगवेगळ्या प्रकारची स्किल्स गरजेची आहेत. बेसिकली जे अभिनयाचे 4 प्रकार पडतात. सात्विक अभिनय म्हणजे ॲक्टिंग विथ द हेल्प ऑफ युझिंग ओनली युअर फेस. आहारी अभिनय म्हणजे एखाद्या गोष्टीच्या आहारी जाऊन केलेली ॲक्ट विथ द हेल्प ऑफ सम प्रॉप्स ऑर प्रॉपर्टी, दॅट इज आहारी अभिनय. त्याच्यानंतर कायिक अभिनय, काया बॉडी म्हणजे ॲक्टिंग विथ द हेल्प ऑफ युझिंग ओनली युअर बॉडी. यू कॅनॉट टॉक, यू कॅन्ट टॉक इवन अ सिंगल डायलॉग, दॅट इज माइम प्ले. आणि मी ज्याविषयी बोलणार आहे किंवा ज्याविषयी आजचं वर्कशॉप आहे, दॅट इज वाचिक अभिनय. यू हॅव टू ॲक्ट ओनली अँड ओनली विथ द हेल्प ऑफ युझिंग युअर व्हॉइस. मी किती चिडलेलो असतो, काही असले आणि मुठी आवडली आणि चेहरा असा केला तरी सुद्धा माझं हे काही स्ट्रक्चर, हे काही पोस्चर, एक्सप्रेशन्स काही दिसणार नाहीत. ऐकू येणार आहे तो फक्त आणि फक्त माझा आवाज.
फक्त माझ्या आवाजा थ्रू मला लोकांपर्यंत पोहोचायचंय. त्याच्याकरता मी चिडलेलो आहे, मी रडतोय, मी हसतोय, मी म्हातारा माणूस आहे, मी दारुडा आहे, मी गावरान माणूस आहे, मी काय प्रकारचं कॅरेक्टर आहे आणि माझी काय मेंटल स्टेटस आहे, हे फक्त आणि फक्त आवाजा थ्रू पोहोचवण्याचं काम हे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बेसिकली करत असतात. त्याकरता मी शिकवणं सुरू केलं आणि शिकवत 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 आज या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहे. या सगळ्यामध्ये विक्रमजी बेसिकली मला नशिबाने त्यांची साथ मिळाली आणि गेली 4 वर्ष विक्रम गोखले सर आणि मी आम्ही दोघं मिळून याचा प्रसार करण्याचा प्रयत्न करतोय. कारण हा विषय लोकांना माहीत नाही. एवढ्या प्रचंड कमर्शियल अपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त त्या कमर्शियल अपॉर्च्युनिटीत काय काय आहेत आणि तुम्ही किती पैसे कमवू शकता याच्यापेक्षाही मला महत्त्वाचं पहिले असं वाटतं की याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर कुठल्या गोष्टी तुमच्यामध्ये असणं आधी गरजेचं आहे. कुठल्या क्वालिटीज अशा आहेत की ज्या आधी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. कुठल्या गोष्टींवर पॉलिशिंग तुम्ही केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही कमर्शियल अपॉर्च्युनिटीज काय आणि किती स्कोप आहे आणि किती पैसे मिळतील हा सगळा पुढचा प्रश्न झाला. सो असे काही इम्पॉर्टंट पिलर्स आहेत. आपला आवाज ही आपली ओळख असते. जसं बेसिकली आरजेच्या बाबतीत खूप होतं की आरजे ऐकल्यानंतर मुलींना प्रचंड क्रेज असते, अय्या हे मला याला भेटायचं, काय आवाज आहे नाही. आणि समोर ऍक्च्युअल जेव्हा त्यांना आरजेला भेटायचा चान्स मिळतो तेव्हा काहीतरी वेगळंच स्ट्रक्चर समोर आलेलं असतं. कारण तो आवाज आणि हे सॉरी मला काही बंड्या तुला म्हणायचं नाहीये, एक जनरल कमेंट करतोय. व्हेरी गुड. सो वेगळाच काहीतरी प्रकार समोर आलेला असतो. हे का होतं? कारण तुमच्या आवाजानुसार एक व्हिज्युअलायझेशन केलं जातं की यार एवढा भारी आवाज असलेला माणूस काय पर्सनॅलिटी असेल यार त्याची, कसला दिसत असेल. म्हणून तुमचा आवाज महत्वाचा आहे. फक्त आवाज महत्वाचा म्हणण्यापेक्षा व्हॉइस कल्चर म्हणजे तुमच्या आवाजावर संस्कार करणं अतिशय महत्वाचं आहे. सो तुम्ही आज जी काय सगळी लोक एवढी तुमचा वेळ पैसा आणि सगळ्या गोष्टी खर्च करून आलेल्या आहेत, मला असं वाटतं की तुम्ही सिन्सिअर आहात तुमच्या आवाजाला घेऊन आणि तुमच्या आवाजाशी रिलेटेड तुम्हाला काहीतरी या फील्डमध्ये करण्याची इच्छा आहे. त्यापूर्वी म्हणून मी हे काही इम्पॉर्टंट पिलर्स आधी तुम्हाला एक्सप्लेन करतो की या 5-6 पिलर्सवर तुमची आधी कमांड येणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. ओनली अँड ओनली आफ्टर दॅट यू कॅन डू समथिंग एफिशियंटली इन द फील्ड ऑफ व्हॉइस ओव्हर ऑर लिप मॅच डबिंग ऑर ऍक्टिंग ऑर अँकरिंग ऑर न्यूज रिडिंग ऑर आर्जिंग ऑर एनिथिंग. आवाजाच्या बाबतीतलं काही असू दे, आवाज कुठे नाही वापरला जात. प्रत्येक गोष्टीत आपल्याला आवाज वापरायला लागतो. असं म्हणतात की बोलण्याने जग जिंकता येतं. तुमची पर्सनॅलिटी आणि तुमचा आवाज ह्या दोन्ही गोष्टी इतक्या उत्तम पाहिजेत की समोरच्याला ऐकत राहावंसं वाटलं पाहिजे, फोनवर भारी वाटलं पाहिजे. म्हणून आपल्या आवाजावर हे संस्कार करणं महत्वाचं आहे. सो मी काही पिलर्स एक्सप्लेन करत जातो. सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट पिलर, इम्पॉर्टंट स्किल जे पाहिजे ते म्हणजे डायफ्रॅमॅटिक ब्रीथिंग. नॉर्मल आपण आयुष्यात ऑब्व्हियसली श्वास घेतच असतो. आपण श्वास घेतो तेव्हा काय करतो? नाकावाटे श्वास घेतो. तो आतमध्ये लंग्स थ्रू येत 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 पोटाच्या पोकीत श्वास साठवला जातो. बोलताना एनर्जी म्हणून पोटाच्या पोकीत साठवलेला श्वास तुम्ही पुन्हा वापरता, पोटातली एनर्जी वापरता, ती पुन्हा लंग्स थ्रू वर येते, व्होकल कॉर्ड्सना टच करते, व्होकल कॉर्ड्स व्हायब्रेट होतात आणि स्वर निर्मिती होते. म्हणजे काय? 2 गोष्टी फंडामेंटल लेवलला अतिशय इम्पॉर्टंट आहेत. पोटाच्या पोकळीत श्वास साठवून ठेवण्याची क्षमता आणि व्हायब्रेशन्स. तुमच्या व्होकल कॉर्डची व्हायब्रेशन्सनुसार बॉडी व्हॉइस मॉड्युलेशनचे तुम्हाला वेगवेगळे खेळ करता येतात प्रचंड एंटरटेनमेंट इंडस्ट्रीसाठी. पोटाच्या पोकीत श्वास साठवून ठेवण्याची क्षमता म्हणजे असं म्हणलं जातं की छातीतून श्वास घेऊ नका, लंग्समधनं श्वास घेऊ नका, पोटातून घ्या. मराठीमध्ये काही फ्रेजेस आहेत बघा की तो पोट तिडकीनी बोलत होता किंवा बेंबीच्या देठापासून बोंब मारत होता. बेंबीचं देठ म्हणजे कुठे? इथं. पोट तिडीक म्हणजे प्रचंड. जेव्हा मी दिवसाला 6-7, 7-7 तास लेक्चर घेतो किंवा कंटिन्युअसली बोलतो, त्याच्यानंतर माझं काही झालं तरी 7-8 तासानंतर पोट दुखलं पाहिजे. किंवा नाटकाची रिहर्सल केल्यानंतर पोट तुमचं पेन व्हायला पाहिजे. ते जर पोट पेन होत नसेल ह्याचा अर्थ तुम्ही पाट्या टाकलेल्या आहेत, तुम्ही टाइमपास केलेला आहे. जेवढी तुमच्यामध्ये एनर्जी आहे तेवढी तुम्ही बिलकुल वापरत नाहीत, कारण तुमचं पोटच दुखत नाही. याचा अर्थ वरच्यावर सगळं होतंय. नॉर्मल आयुष्यामध्ये आपण ऑब्व्हियसली एवढा विचार करत नाही, पण जेव्हा तुम्ही माईक समोर उभे राहता, कंडेन्सर मायक्रोफोन हा इतका सेन्सिटिव्ह असतो की इतक्या बारीक बारीक गोष्टी सुद्धा तो टिपतो. काही खूप लोकांना सवय असते की ब्रिदिंग कमी असेल तर श्वासांचे आवाज येतात. म्हणजे प्रत्येक वाक्य बोलताना आता आपण एक काम करू, साधारण स्ट्रक्चर काय असेल ते सांगतो, सगळ्या जगाला सांगून श्वास घेतात की मी श्वास घेतो, एवढं डायफ्रॅमॅटिक ब्रिथिंग केलं आणि नाव आय कॅन टॉक समथिंग गुड. सो आता मी काहीतरी चांगलं बोलू शकतो. सो ऑब्व्हियसली कळलंच नाही पाहिजे श्वास कुठे घेता येते. सो पोटाच्या पोकीत श्वास साठवून ठेवण्याचा म्हणजे असं कॅल्क्युलेशन वाईज मला नाही सांगता येणार. इनडायरेक्टली सांगायचं तर जे काही तुम्हाला बोलायचं आहे, एकदा तुम्ही 4-4-100 लोकांसमोर गेलात, माईक समोर गेलात की मनापासून यायला पाहिजे, आतमधून यायला पाहिजे, तर ते बेसिकली ऑटोमॅटिकली डायफ्रॅमॅटिक ब्रिथिंग तुमचं वापरलं जाईल. पोटाच्या पोकीत मी आता जेव्हा बोलतोय तेव्हा मी जर पोटाला हात ठेवला तर माझं पोट आतमध्ये खेचलं जात आहे. प्रत्येक वाक्य आणि प्रत्येक उच्चार गणित दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काही लोकांना प्रचंड सवय असते की डायफ्रॅमॅटिक ब्रीथिंग असलं प्रचंड स्पीडमध्ये बोलतात. एवढं स्पीडमध्ये बोलला आता मी असं केलं, तुम्हाला काय आपण एक काम करू, पहिले व्हॉइसवर बघू, त्यानंतर लिप मॅच डबिंग पाहिलं की त्यानंतर मी व्हॉइस मॉड्युलेशन शिकवलं की पिलर शिकवून. आता भले माझं डायफ्रॅमॅटिक ब्रीथिंग चांगलं, मी प्रचंड फास्ट बोलतो, माझं डिक्शन चांगलं, पण आताही माझ्या डायफ्रॅमॅटिक ब्रीथिंग दाखवण्याची वेळ नाहीये. हे माझं डायफ्रॅमॅटिक ब्रीथिंग किती वेळ दाखवण्याची आता वेळ नाही. आता तुम्ही कशा करता आलेला, त्यामुळे माझ्या बोलण्याचा स्पीड काय पाहिजे,
माझ्या बोलण्याचा पिच काय पाहिजे, माझ्या बोलण्याचा व्हॉल्यूम काय पाहिजे. पिचचा विषय निघालाच म्हणून सांगतो, काही लोकांना खूप हाय पिच बोलायची सवय असते. म्हणजे मी आता समजा पहिले बघा, मी माईक चेक केला तर हळू कर हळू कर हळू कर असं किती वेळा त्याला सांगितलं. कारण खूप लोकांना अशी, हा नमस्कार मी केदार आठवले, आज आपण एक काम करू, आज आपण एक व्हॉइस मॉड्युलेशन आणि पिच हे सगळं बघणार. काही लोकांना असं कर्कश बोलतो, आपण म्हणतो यार काय डोक्याचा तयार माणूस, मी शेजारी उभा आहे ना, कशाला असं बोलतोय. सो हा पिच, कर्कश पिच मध्ये बोलायची, विदाऊट एनी रिझन अशा घाणेरड्या पिच मध्ये बोलणं चांगलं नाहीये. हा वरचा पिच आहे, ज्याने इरिटेट होतं. असं मी बोललं तर तुम्ही बसू शकाल का समोर? नाही. तुम्ही म्हणा कोण ढापणे येडे बडबड करते यार वरच्या पिच मध्ये येणार गे. त्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे की आपला आवाज, आपला टोन हा सुदिंग वाटला पाहिजे, आपला स्पीड योग्य वाटला पाहिजे. स्पीडवरही जसं फास्ट बोलता यायला पाहिजे. जसं फास्ट कधी बोलायला लागेल, रेडिओ ऍडव्हर्टाइजमेंटला. रेडिओ ऍडव्हर्टाइजमेंटचे जे कमर्शियल्स असतात ते 30 सेकंदाला 500 रुपये, 600 रुपये, 700 रुपये अप्रॉक्सिमेटली असतात, प्लस टॅक्सेस. सो एक ऍड 30 सेकंदाची प्ले करायला साधारणतः तुम्हाला 1500 ते 1800 रुपये खर्च येतो. अशी त्यांचं म्हणणं असतं. दिवसभरात 4 वेळा प्ले करा, असं आठवडाभराचं कॅम्पेनिंग करा. सो इट विल गो अराउंड 50,000, 50-60,000 रुपयाचा. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की इट इज कॉस्टली मीडिया. त्यामुळे काय होतं, क्लायंट प्रयत्न करत असतो जास्तीत जास्त शब्द कोंबण्याचा आणि कमीत कमी सेकंदाचा स्लॉट घेण्याचा, जस्ट टू सेव्ह द मनी. म्हणून डायफ्रामॅटिक ब्रीथिंग तुमचं चांगलं पाहिजे रेडिओ ऍडव्हर्टाइजमेंटच्या वेळी. कारण एवढं प्रचंड फास्ट बोलताना आपल्याकडे प्रॉब्लेम असा असतो की फास्ट बोलायला लागलं की एक तर उच्चार गणतात. कारण तुमचं नेक्स्ट पिलरकडे मी येणार आहे डिक्शन, म्हणजे तुमची टंगची फ्लेक्झिबिलिटी, जिभेची लवचिकता एवढी नसते की तुम्ही स्पष्टपणे बोलू शकाल. आणि मोठमोठी वाक्य आली की श्वास संपतो. जसं आता मला प्रचंड मोठं वाक्य बोलायचं असेल की आज आपण एक काम करूया, आता मी तुम्हाला प्लस एक्सप्लेन करतो. प्लस एक्सप्लेन केल्यानंतर पहिलं म्हणजे व्हॉइस कल्चर असणार आहे, दुसरं म्हणजे डायफ्रामॅटिक ब्रीथिंग असणार आहे. ही अतिशय घाणेरडी सवय. हा खूप लोकांचा प्रॉब्लेम होतो. नीट ऑब्झर्व करा. किंवा नाटकाच्या वेळी प्रॅक्टिसलाही तुम्हाला सांगतात बघा, शेवटचे शब्द खातोयस, शेवटचे शब्द खाल्ले जातात. शेवटचे शब्द खाणं म्हणजे काय, 100% जेव्हा वाक्य असतं ते 70% वाक्य झाल्यानंतर उरलेलं 30% वाक्य बोलायला तुमच्या पोटामध्ये ब्रिदिंगच राहत नाही. सो ब्रिदिंगच राहिलं नाही तरी सुद्धा मी बोलतो, तर असंच होणार आहे ना माझं सुद्धा. सो तुम्हाला हे डायफ्रामॅटिक ब्रिदिंग कपॅसिटी वाढवणं अतिशय गरजेचं आहे. तर तुमचं प्रोजेक्शन, तर तुमचा थ्रो, तुमची एनर्जी ही चांगली राहील. सो सगळ्यात बेसिक गोष्ट इज डायफ्रामॅटिक ब्रिदिंग. नेक्स्ट इज डिक्शन. डिक्शन म्हणजे फ्लेक्झिबिलिटी ऑफ युअर टंग, म्हणजे जिभेची लवचिकता, उच्चार. लँग्वेज हा पर्सन टू पर्सन व्हॅरी होईल. कोणाची मराठीवर कमांड असते, कोणाची हिंदीवर. ऑब्व्हियसली त्याला तुमचं स्कूलिंग आणि या सगळ्या गोष्टी प्रचंड मॅटर करतात. पण जी कुठली लँग्वेजवर तुमची कमांड असेल त्याच्यातलं डिक्शन, त्याच्यातले उच्चार हे अतिशय शुद्ध आणि स्पष्ट पाहिजेत. महाराष्ट्र, स्पष्ट, दृष्ट, श, श, क्ष हे अतिशय सुस्पष्ट आले पाहिजेत. ब्लोज नाही आले पाहिजेत. तुम्हाला मायकिंग सेन्स कळला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा. डिक्शन क्लिअर असेल तर या सगळ्या गोष्टी स्वच्छ आणि शुद्ध येतील. याच्याकरता अवघड टंग ट्विस्टर्स असतात. लाईक अगा गांग गांग का का क का का क का क हा हंग खगांग कांग कंग का ग खग का 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 नो 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 ना 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 नो 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 ने नो ना ने ना नो 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 मित्रा त्रिपुत्र नेत्राय त्रैशत्र वशत्र वे गोत्रा रि गोत्र चत्राय गोत्रात्रे ते नमो नमः तार तार तरै रे तैरुत्तरो तरुते हि रतार्त तितिरि रौति तिरे तिरे तरु तरु नमामि मामनो नममान मुनि ममानि नना नममाना ममो नामा नमुने नमम तातन तंतु तत तातन तंत तौतु आता श्वास सोडला. सो सुरुवातीला जे फुल एनर्जीने मी डायफ्रामॅटिक ब्रीथ केलं, फुल माझ्या पोटाच्या पोकात श्वास साठवला, जो स्टेप बाय स्टेप वापरत. दोन्ही गोष्टी हँड इन हँड जातात. नुसतं डिक्शन चांगलं असून उपयोग नाही, नुसतं डायफ्रामॅटिक ब्रीथिंग चांगलं असून उपयोग नाही. आता काय झालं असतं, नुसतं जर माझं ब्रीथिंग भारी असतं, काय कुठल्या कन्नड भाषेत बोलते का कुठल्या भाषेतला श्लोक आहे, आणि उलट उच्चार भारी आहेत. अरे श्वासच नाही पुरत आहे, मग बोलू कसं. ऑब्व्हियसली तुमच्याकडे श्वास पण भारी पाहिजे, डायफ्रामॅटिक ब्रीथिंग पण प्रचंड भारी पाहिजे, आणि ॲज वेल ॲज डिक्शन भारी पाहिजे. खूप छोटे छोटे एक्सरसाइजेस असतात असे सांगण्यासारखे खूप आहेत. फॉर एक्झाम्पल अजून एक म्हणजे र स्ट्रेच करायचा. असं मी किती वेळ करत राहू शकतो, बिकॉज ऑफ गुड डायफ्रामॅटिक ब्रीथ, एनर्जेटिक ब्रीथिंगमुळे. सो तुमची डिक्शन म्हणजे फ्लेक्झिबिलिटी ऑफ युअर टंग. आणि मला असं वाटतं की जिभेची जी लवचिकता आहे ती काही फक्त वाणी शुद्ध करायला किंवा फक्त
उच्चार स्पष्ट येण्याकरता महत्वाची नाहीये, तर ती व्हॉइस मॉड्युलेशन मध्ये ही प्रचंड महत्वाची आहे. जेव्हा तुम्ही कार्टून फिल्म्सना आवाज देता तेव्हा स्वतःचा यू कॅनॉट यूज युअर ओरिजिनल व्हॉइस. यू हॅव टू मॉड्युलेट युअर व्हॉइस ॲज पर द कॅरेक्टर स्पेसिफिकेशन्स अँड एव्हरीथिंग. सो वेगळे आवाज करताना जिभेचा प्रचंड मोठ्या प्रमाणात, मी थोड्या वेळात त्याच्याकडे येणार आहे व्हॉइस मॉड्युलेशनच्या प्रॅक्टिकल्सकडे, तेव्हा मी करून दाखवेन मी किती वेगवेगळ्या प्रकारे जिभेचा वापर करतोय, त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची कॅरेक्टर्स मी रंगू शकतो ते. म्हणून नेक्स्ट आवर पिलर इज डिक्शन, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी ऑफ युअर टंग, जिभेची लवचिकता. तिसरा गोष्ट म्हणजे व्हॉल्यूम, पिच अँड टोन. डिफरन्स बिटवीन व्हॉल्यूम, पिच अँड टोन. हे भल्या मोठ्या लोकांनी अजूनही डिफरन्स बिटवीन व्हॉल्यूम आणि पिच कळतच नाही. मग अशी मी पिचकडे आलोच होतो, तरी एकदा नीट लक्ष द्या मी कसं काय करतोय ते मी तुम्हाला प्रॅक्टिकल्स करून दाखवतो. पिच म्हणजे शब्दशः सूर, स्केल, पट्टी. व्हॉल्यूम म्हणजे टेक्निकल भाषेमध्ये अँप्लिट्यूड, हाईट ऑफ द वेव फॉर्म, एनर्जीनी बोलणं. सो आता मी असं बोलतोय, मी पहिले पिच मॉड्युलेशन दाखवतोय. मला आता तुझ्याशी बोलायचंय तर मी असं बोलीन, त्याच्याशी बोलायचंय तर असं बोलीन, त्याच्यापेक्षाही मागं बोलायचं तर असं बोलीन, त्याच्यापेक्षाही मागं बोलायचंय तर मी असं बोलीन. हा माझा वरचा पिच आहे. +4 तुम्ही धरू शकता. हा +4 आहे, हा +3 आहे, हा +2 आहे, हा +1 आहे, हा 0 आहे, हा -1 आहे, हा -2 आहे आणि हा -3 आहे. म्हणजे एवढ्या जवळ एखादा माणूस असेल त्याला म्हणतात बेस मध्ये बोलायचं, ज्याला आपण जेंट्सच्या भाषेत खूप भारी आवाज असं म्हणत असतो. विजय दीनानाथ चौहान, हम जहाँ पे खडे होते वहीं से लाईन चालू होते. आपल्याला भारी वाटतं ना ऐकायला. मी आता चेहऱ्यावरून तुम्हाला दाखवत नसलो तरी सुद्धा माझ्या पोटात प्रचंड जास्त त्रास होतोय, कारण खर्जामध्ये बोलणं इज व्हेरी डिफिकल्ट. जेव्हा तुम्ही खर्जामध्ये बोलता तेव्हा मॅक्सिमम व्होकल कॉर्डची व्हायब्रेशन्स होत असतात. माझ्या ऑफिसमध्ये माझा आवाज ऐकू येतोय का? कट होतोय? तुम्हाला ऐकू येतोय माझा आवाज? येस ऑर नो? येस. माझ्या ऑफिसमध्ये असा एक ऑफिस बॉय होता, तो या बेसमध्ये बोलायचा, सर घरी जाऊ का? मग तो धमकी देतोय का विचारतोय तेच कळायचं नाही, कारण माझा इथे असायचं ना बीच. हो रे बाबा घरी जा. नाही मी विचारलं फक्त घरी जाऊ ना. अरे हो बाबा जा जा जा, कारण मी 0 मध्ये आहे, हा माझा 0 आहे आणि त्याचा हा 0 आहे. मी नॉर्मल बोलतोच हा. किंवा मला एखादा धमकायत असेल, काय रे मुस्कटात मारू का? कोण घाबरणार पण नाही, फरक पण नाही. काय रे मुस्कटात मारू का? सो हा बेस आहे. सो दिस इज माय -2, -1, 0, +1, +2, +3. +3 कुठं वापरायला लागतो? इलेक्शनचं कॅम्पेनिंग असतं ना. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा घेतलेले प्रभाग क्रमांक 29 मागासवर्गीय गटातील अपक्ष उमेदवार श्री चंद्रकांत वामनराव शिंदे +4, श्री चंद्रकांत वामनराव शिंदे +3, श्री चंद्रकांत वामनराव शिंदे 0, श्री चंद्रकांत वामनराव शिंदे यांनाच प्रचंड बहुमतानं विजयी करा. धमकी देताय का? मतं मागताय तुम्ही? -1 ला कोणी मतं मागतं का? चंद्रकांत काय पर्पज काय आहे? प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी लॉजिक आहे. ती का? कारण एवढ्या गजबजाटाच्या ठिकाणी तो भोंगा जातो, ती रिक्षा जाते ना, लोकांचं लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही जर बातमा दिल्यासारखं पुणे महानगरपालिका सार्वत्रिक, तर कोणी ढुंकून बघणार पण नाही त्या रिक्षेकडे, लक्षच जाणार नाही. ते हॅमर व्हायला पाहिजे. म्हणून पुणे महानगरपालिका ते गरजेचं आहे. हे जर तुम्ही ई लर्निंग असं करायला लागलं तर स्टुडंट्स बंद करतील, आयुष्यातून अभ्यास रिटायर होऊन जातील ते या पिच मध्ये. सो कुठल्या प्रकारचा पिच वापरायचा, कुठल्या प्रकारचा. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन व्हॉल्यूम अँड पिच. व्हॉल्यूम म्हणजे आवाज. मी असं बोलतोय, असं बोलतोय, असं बोलतोय, अजून मोठ्यांदी बोलतोय, हा नुसताच आवाज वाढवतोय. आता बाजूला केलं तरी सुद्धा असा आवाज येतोय का? लास्ट आहे, हा माझा मोठा आवाज आहे. ओके, हा माझा छोटा आवाज आहे. सो दिस इज लो व्हॉल्यूम, दिस इज हाय व्हॉल्यूम, दिस इज हाय पिच आणि दिस इज लो पिच. आता मी एक काम करतो, तुम्हाला शेजारी घेऊन दाखवतो दोन्ही गोष्टी, म्हणजे एका सेकंदात प्रकाश पडेल. दिस इज माय लो पिच, दिस इज माय लो व्हॉल्यूम, दिस इज माय हाय पिच अँड दिस इज माय हाय व्हॉल्यूम. हाय व्हॉल्यूम, हाय पिच, लो व्हॉल्यूम, लो पिच. सो एखादी मला गूढ कथा सांगायची आहे, गडद रात्र आणि त्यात मुसळधार पाऊस, सारे असं म्हणतात रात किड्यांचा परिराणीची गोष्ट सांगितल्यासारखी वाटते. हे चालणार नाही, ह्याच्याकरता मला लो पिच करण्याची अत्यंत सक्त गरज आहे. म्हणून गडद रात्र आणि त्यात मुसळधार पाऊस, सारे असं म्हणतात रातकिड्यांचा किर्र असा आवाज घुमत होता. आता मी टोन पण माझा हार्श करतोय. गडद रात्र आणि त्यात मुसळधार पाऊस. एखाद्या अदृश्य शक्तीचं अस्तित्व त्या कबुतरांनाही जाणवत होतं.
मंजुलिका बोल बुलैया. आठवलं का? विद्या बालन. नुसता आवाज जरी ऐकला ना, हा भयरस आहे. मंजुलिका. आता मला बेंगॉली येत नाही, तर मी तसे डायलॉग बोलून दाखवले असते. पण दिस इज द डिफरन्स बिटवीन व्हॉल्यूम, पिच अँड टोन. नेक्स्ट थिंग इज नवरस. जसं मी म्हणलं की अभिनयाचे 4 प्रकार पडतात. त्यातला जो वाचिक अभिनय हा जो प्रकार आहे तो या 9 रसांवर आधारित आहे. संस्कृतामध्ये 9 रस. तुम्ही सांगू शकाल कुठले 9 रस आहेत? खूप लोक नाटकाशी रिलेटेड आहेत. येस सांगा बिंदास मोठ्यांदी. येस. वीररस परफेक्ट. अजून? परफेक्ट. अजून? हास्यरस व्हेरी गुड. अजून? अद्भुत रस व्हेरी गुड. अजून? येस परफेक्ट. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बिभत्स, रौद्र आणि शांत. हे बेसिक 9 रस आहेत. दुर्दैवाने सगळ्यांना आपल्याकडे ऍक्टिंग करणं शिकवलं जातं. खोटं. मला असं खूप असं सांगायचं वाटतं की जे नॉर्मल आपल्या नॅचरल आयुष्यात होतं ना, तसं तुम्हाला परफॉर्म करता आलं पाहिजे. एखाद्याला हसायला सांगितलं म्हणतात तर हसणं हे तर सगळ्यांचा वीक पॉईंट असतो, कारण त्याला मॅक्सिमम डायफ्रामॅटिक ब्रीथ लागतं. हसणं म्हणजे नॉर्मल आपण आयुष्यात हसतच असतो एकमेकांवर. आता तुम्ही माझ्यावर हसताय असं हसणं नाही म्हणत आहे. आता हसा असं म्हणल्यानंतर हसता आलं पाहिजे. असं नाही आलं पाहिजे. हे खोटं आहे. हे नॅचरल आहे. सो कुठलीही गोष्ट याच्यातले जे नवरस आहेत ते नॅचरली करता आले पाहिजेत. मी तुम्हाला करून दाखवतो एक जनरल एक्झाम्पल म्हणून. मी कुठलं तरी तुम्हाला एक जस्ट एक पॅसेज घेतो ऍडव्हर्टाइजमेंटचा. आता ती ऍड म्हणून मी नाही करते, आता एक जनरल न्यूट्रल सेंटेन्स म्हणून. आणि तो एक पॅरेग्राफ मी तुम्हाला इच अँड एव्हरी एक्सप्रेशन मध्ये करून देतोय. नीट लक्ष द्या. काळा पहाड बोलतोय, किडनॅपर किती रक्कम द्यायचे? 80 लाख. 80 लाख. मागच्या वेळी तुम्ही आमच्या नंद्याच्या कार्ट्याला नेलं होतं तेव्हा तर तुम्ही फक्त 60 लाख मागितले होते. अहो थोडंफार डिस्काउंट द्या ना. अजून कोणी देईल किंवा नाही, पण मोर सुपर मार्केट तुम्हाला स्पेशल डिस्काउंट जरूर देईल. क्लब मोरच्या फ्रीस्टाईल सोबत. रेडिओ मिरचीची एक जनरल ऍड आहे, मी लिहून काढलेली त्यांच्याकडे. रोमॅन्टिक शृंगार रस. काळा पहाड बोलतोय, ईश काय वेळ का फोन करायची? काय ना बिझी होते ना मी. बरं बोला, किती रक्कम द्यायची? 80 लाख. काहीतरी काय 80 लाख काय रक्कम असते का? जरा कमी करा की. करा की कमी करा. वीररस ऐतिहासिक. काळा पहाड बोलतोय, किडनॅपर किती किती रक्कम द्यायची आपणास? 80 लाख. 80 लाख. अहो मागच्या वेळी तुम्ही आमच्या नंद्याच्या कार्ट्यास नेले होते तेव्हा तर फक्त 60 लाख मागितले होते राजे. अहो थोडंफार डिस्काउंट द्या ना राजे. नाही तर चला आम्ही चाललो त्या शिवनेरी गडावर स्वारी करायला राजे, स्वारी करायला. टिपिकल जी ऐतिहासिक नाटकं असतात बघा, जाणता राजा, शिवपुत्र शंभूराजे, त्याच्यातली लोक हे अशा स्टाईलनी बोलतात. त्यांना मेलोड्रामा लागतो. पण प्रॉब्लेम असा असतो ना, या ही नॉर्मल आयुष्यातही ही लोक अशीच होतात. छात्या बाहेर काढून, दाढी वाढून आणि बिग बॉडी घालून ते ऐतिहासिक फील्ड मध्येच जातात. त्याचा प्रॉब्लेम असा होतो ना की ते सगळं तसंच होतं. आई आमची बटाट्याची भाजी आम्हाला आवडत नाही. आई भोपळ्याची भाजी करा, भोपळ्याची. नाही तर हा बघा मी कारला आणायला चाललो. आई कारला आणायला चाललो. सो त्यांना कुठल्याही साच्यात किंवा कुठल्याही बॉटलमध्ये टाकलं तरी ते ऐतिहासिकपणा स्वतःचा सोडूच शकत नाही. असं कसं चालेल ना? नॉर्मल आयुष्यात जे बोलतो त्या प्रकारच्या. असं कुठल्याही कलाकाराचा, जो सच्चा कलाकार असतो ना, तो स्वतःला मोल्ड करून घेतो. आपण कितीही कुठल्याही प्रकारची नाटकं केली, जसं मी खूप लोकांना सांगतो की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे डबिंगला जी लोक येतात, सुबोध भावे समजा माझ्याकडे काही वर्षांपूर्वी डबला आला होता, तर माझ्याकडे एका पिक्चरच्या डबिंगला जेव्हा सुबोध दादा आला होता त्यावेळी तो एका व्हिलनचं काम करत होता. ज्या फिल्मसाठी आला होता त्या फिल्ममध्ये तो व्हिलनचं काम करत होता. अतिशय दुष्ट, खलनायकी आणि घाणेरडी कृत्य करणारा व्हिलन. आणि तो शूटवरून आला होता लोकमान्य टिळकच्या. सो ती इमेज रात्रभर ते शूट करून आल्यानंतर सकाळी 9 वाजता 2 मिनिटात खलनायक बनायचं. दॅट इज रिअल ऍक्टर असं मला वाटतं. खरा सच्चा कलाकार तोय की कुठल्याही साच्यामध्ये त्यांनी अडकलं नाही पाहिजे. स्वतःला ज्या प्रकारे मोल्ड करायला सांगेल त्या प्रकारे मोल्ड करता आलं पाहिजे. नेक्स्ट, करुणा रडणं. काळा पहाड बोलतोय, किडनॅपर किती रक्कम द्यायची हो आपण आज? 80 लाख. काय लाज वाटते का तुम्हाला? मागच्या वेळी तुम्ही आमच्या नंद्याच्या कार्ट्याला नेलं होतं तेव्हा तो फक्त 60 लाख मागितले होते हो. थोडंफार डिस्काउंट द्या ना. शब्द नाही गेले पाहिजे. प्रॉब्लेम लोकांचा काय होतो ना, एक्सप्रेशन द्यायला जातात. अरे भले ठीक आहे, खूप दुखल. कुठल्या भाषेतला पिक्चर आहे? कन्नड, तमिळ, तेलुगू, हिब्रू, काय चायनीज? अरे ठीक आहे बाबा, तुला दुःख झाले पण काय बोलतोय ते कळू दे ना. शेवटी मीडिया काय, आपण असं म्हणणार होतं बाबा रे त्या काकूंना खूप दुःख झालं होतं, सो काय बोलल्या कळलंच नाही.
असं नाहीये ना, किती दुःख झालं, किती सॅड सीन असेल, काही असेल तरी शेवटी मीडिया काय, डायलॉग आहे, कळलंच पाहिजे. सो ओव्हर ऍक्ट करायला जाऊ नका. नॉर्मल नाही तर रडणं म्हणल्यावर नुसतं असं चालू होतं लोकांचं. रडणं म्हणल्यावर, वाट पाहणं म्हणल्यावर असं, घड्याळ बघायचं, असं करायचं, असं काहीतरी एक वेगळं खूप वाईट शिकवतात. ऍक्टिंग नाही केली, ऍक्टिंग न करायची, ऍक्टिंग करा एक वेळ तुम्ही, पण नॅचरल करता आलं पाहिजे. नेक्स्ट, अद्भुत इज सरप्राईज. प्रत्येक वाक्य पुढे एक्सक्लेमेटरी. सगळं जग अद्भुतच. काळापाड बोलतोय, किडनॅपर, किती किती रक्कम द्यायचे? 80 लाख? अगो बाबा, ए बे 80 लाख? अबे मागच्या वेळी तुम्ही आमच्या नंदेचे कॉटन दिलं होतं तेव्हा 60 लाख मागितले होते. काही काय डिस्काउंट द्या ना. प्रत्येक वाक्य अद्भुतच. हे ऐकायला सोपं वाटतं, पण हा रस सगळ्यात अवघड आहे. बिकॉज तुम्ही लक्षात घ्या, सगळ्यात जो वाक्याचा एंड आहे तो तुम्हाला डोंगरावर चढवायचा आहे. सो जिथे तुमचं डायफ्रामॅटिक ब्रिदिंग संपतं तिथेच तुम्हाला काही बे अबे उबे सो ते सगळं तुम्हाला हाय पिचनेस तसं म्हणून अद्भुत करताना मॅक्सिमम डायफ्रामॅटिक ब्रिदिंग कॅपॅसिटी लागते. नेक्स्ट, हास्य. हसणं माशी मी दाखवलं होते. काळा पहाड बोलतोय, किडनॅपर, किती रक्कम द्यायची? 80 लाख. ऐकून घ्या ना, मागच्या तुम्ही आमच्या नंदेच्या गाठल नेलं होतं ना, तेव्हा फक्त 60 लाख मागितले होते. हे खटके कधी येतील? डायफ्रामॅटिक ब्रिदिंग असेल तर येतील. जर डायफ्रामॅटिक तर मग तो हचा जो हा सगळ्यात अवघड आहे. कारण जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा मधनं मॅक्सिमम तुमचा ब्लो बाहेर निघतो, मॅक्सिमम श्वास बाहेर निघतो. करून बघा. सो हास्य क्लब आहे ना, त्यांनी ही सगळी सिस्टीम चांगली होती. हास्य हे दुखायला लागतं पोट, किंवा आपण म्हणतो बघा हसून हसून यार माझं पोट दुखायला लागलं. हसू नको. हसण्याचा पोटाचा काय संबंध आहे? बिकॉज चा उच्चार हा इथून होतो. सो ते नॅचरली हास्यरस येणं गरजेचं आहे. नेक्स्ट, शृंगार वीर करुण अद्भुत हास्य. भयानक मागाशी मी दाखवला, तेच अल्टरनेट दाखवतो. ऍक्च्युली ऍड भयानक रसासारखी करू शकता. काळापाड बोलतोय. फक्त भयानकला 2 बाजू पडतात, स्केरी आणि स्कॅड. म्हणजे मी घाबरवू पण शकतो किंवा मी स्वतःच घाबरलेलो आहे. काळापाड बोलतोय. किडनॅपर, किती रक्कम द्यायची? 80 लाख. 80 लाख. मागच्या वेळी तुम्ही आमच्या नंदेच्या काट्याला नेलं होतं तेव्हा तर फक्त 60 लाख मागितले होते. सो दोन्हीचं कॉम्बिनेशन, घाबरव आणि घाबरड. बिभत्सचा रस दाखवत नाही. बिभत्स हा जास्त व्हिज्युअल्स मधनं जास्त दाखवण्याचा रस आहे. आणि बिभत्स जर फक्त वाचिक अभिनयातून दाखवायचा असेल तर आरडाओरडा, कंचाळ जे मी करणार नाही. ऑलरेडी आवाज कामातून जाईल, ऑलरेडी गेलेला आहे निम्मा. नेक्स्ट, रौद्र. आयुष्यभर आपण एकमेकावर रौद्र रस दाखवत फिरत असतो. राग, चिडचिड. पण त्यावेळी तुम्हाला कळलं पाहिजे आपला स्पेक्ट्रम काय. लोकांचा परत तेच प्रॉब्लेम होतो की ओव्हर ऍक्ट करण्याच्या नादात स्पेक्ट्रमच्या बाहेर जातात, पिचच्या बाहेर जातात. काळा पहाड बोलतोय. किडनॅपर, किती रक्कम द्यायची? 80 लाख. अरे मागच्या तुझ्या नंदेच्या काट्याला नेलं होतं तेव्हा तर फक्त 60 लाख मागितले होते. अक्कल नाही का तुला? अरे डिस्काउंट दे ना. अजून कोणी देईल किंवा नाही, पण ते मोर सुपर मार्केट तुला डिस्काउंट देत आहे ना. राग आणि चिडचिड आली पाहिजे. हे करत असताना तुमचा स्पेक्ट्रम म्हणजे काय? जसं सिंगरला पट्टी असते बघा, मी काळी 1 मध्ये गाते काळी, तशी प्रत्येक व्हॉइसवर आर्टिस्टसाठी एक पट्टी असते, त्याची स्वतःची एक स्केल असते. +3 असं म्हणून मी थांबलो ना, मी +5 किंवा +167 ला नाही जाऊ शकत आहे, आवाज फाटेल. सो इथे सुद्धा चिडताना भलेही मला खूप राग आलाय, पण मी जर माझ्या स्पेक्ट्रमच्या बाहेर पिच नेला तर तो फाटेल. काय बाळ बोलतोय? आणि असे जर झालं, वाक्यांची क्लॅरिटी गेली तर त्या डायलॉगला काही अर्थ नाही. सो तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे स्पेक्ट्रम काय आहे, आपली काय म्हणतात आपली स्केल काय, त्या स्केलमध्ये राहून तुम्ही केलं पाहिजे. अँड नेक्स्ट इज शांत, निवांत. काळा पहाड बोलतोय. अच्छा, किडनॅपर का? किती रक्कम द्यायचे? 80 लाख. बर, 80 लाख. मागच्या तुम्ही आमच्या नंद्याच्या कार्ट्यास नेले होते तेव्हा फक्त 60 लाख मागितले होते. अहो थोडंफार डिस्काउंट द्या ना. अजून कुणी देईल किंवा नाही. अतिशय शांत. काही लोक आयुष्यात अशी असतात, कुठलंही सुख नाही, दुःख नाही. मला असं वाटतंय आता तुझ्या कानफटात मारावी. घाबरू नको, तो पुण्याचाच आहे म्हणून त्याला म्हणलंय. असं शांतपणे सांगायचं. दगड उचलून तुझ्या डोक्यात घालावा, पण तरी मी शांतपणे बोलणार. त्याने समोरच्याला अजून जास्त राग येतो. तुम्ही सत्संग चॅनेल, आस्था चॅनेल लावून बघा. सगळं शांत रसामध्ये दिवस रात्र चालू असतं. तुम्ही तुमच्या आत्म्याशी एकरूप होत आहात. तुमच्या आत्म्याला विचारा, दिवसभरात तुम्ही काय काय माती खाल्ली येते. असं शांतपणे आणि निवांतपणे करायचं. सो दिस इज ऑल अबाउट नवरस. सो एकदा मी रिपीट करतो. आपला पहिला पिलर काय होता तुम्ही सांगा. फर्स्ट काय होतं इम्पॉर्टंट? ब्रीदिंग, डायफ्रामॅटिक ब्रीदिंग. नेक्स्ट, गुड. थर्ड, डिफरन्स बिटवीन टोन, व्हॉल्यूम, पिच अँड टोन. दॅट इज थर्ड पिलर. फोर्थ, नवरस म्हणजे 9 रस. शृंगार, वीर,
अद्भुत, हास्य, भयानक, बिभत्स, रौद्र, शांत. अजून एक पिलर आहे ते म्हणजे स्ट्रेस ऑन वर्ड्स. प्रत्येक वाक्य इज लाईक अ कंपोजिशन, त्याला एक चाल असते, एक छान डायलॉग डिलिव्हरी तुम्हाला करता आली पाहिजे. आजकाल आपण मराठी सिरियल बघतो, वाटेल त्या शब्दांवर वाटेल तसे स्ट्रेस दिले जातात. स्ट्रेस ऑन वर्ड्स म्हणजे प्रत्येक वाक्य उच्चारताना त्याच्यातल्या कुठल्या शब्दावर जोर दिला पाहिजे, सो अर्थाचा अनर्थ होणार नाही, हे तुम्हाला कळलं पाहिजे. जस्ट एक्झाम्पल, आणि ते नॅचरली पण करता आलं पाहिजे. परत सेम आहे, आर्टिफिशियल नाही झालं पाहिजे. मी एक जनरल 2 वाक्य दाखवतो आणि मी जे वाक्य घेतोय, समजा एक वाक्य घेतलं आणि त्याच्यामध्ये 4 शब्द आहेत, तर ते एक वाक्य मी तुम्हाला 4 शब्द म्हणजे 4 ऑप्शन्सनी म्हणून दाखवीन. पहिल्या ऑप्शन मध्ये पहिल्या शब्दावर स्ट्रेस देईन, दुसऱ्या ऑप्शन, आणि हे सगळं नॅचरली करीन, विदाऊट पॉज करीन. नीट ऐका, लक्षात येतोय का बघा फरक. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे. तुला काय प्रॉब्लेम आहे? दॅट इज आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, 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 सारे भारतीय माझे बांधव आहेत. मैं दादाजी को गिफ्ट दूंगा, मैं दादाजी को गिफ्ट दूंगा, मैं दादाजी को गिफ्ट दूंगा, मैं दादाजी को गिफ्ट दूंगा. लोकांचा प्रॉब्लेम काय होतो? मैं दादाजी को गिफ्ट दूंगा. गिफ्ट फेकून नाही मारायची आपल्याला, आर्टिफिशियल स्ट्रेस देऊन. सो जाणवलं नाही पाहिजे, तरी सुद्धा परफेक्ट मिनिंग तुम्हाला पोहोचलं पाहिजे. कशामध्ये काय आहे, आपण कुठला अर्थ पोहोचवू इच्छितो लोकांपर्यंत, ऑडियन्स पर्यंत, त्याच्यानुसार त्या शब्दावर जोर परफेक्ट देणं हे व्हॉइस ओव्हर आर्टिस्टची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो हे 5 पिलर्स आहेत. 6वा एक पिलर आहे व्हॉइस मॉड्युलेशन. त्याच्याकडे मी थोड्या वेळाने येतो, कारण ते लिप मॅच डबिंगशी रिलेटेड आहे. आता मी तुम्हाला एक्झॅक्टली व्हॉइस ओव्हर्स म्हणजे काय आणि तशी काही सॅम्पल्स करून दाखवतो. व्हॉइस ओव्हर याचा अर्थ जे काही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट असतात, जसं फॉर एक्झाम्पल ई लर्निंग व्हॉइस ओव्हर आहे. ई लर्निंग व्हॉइस ओव्हर म्हणजे काय? आजकालचं जगातलं सगळं एज्युकेशनल प्रॉडक्ट हे वेबवर अपलोड होतंय, सगळं इंटरनेटवर जात आहे, वेबसाईटवर जात आहे. सो इच अँड एव्हरीथिंग हे ग्राफिक्स मधून येत आहे, अॅनिमेशन मधून येत आहे, ट्युटोरियल्स मधून तयार होत आहे, सीडीज बनत आहेत, नेटवर सगळं सहजरित्या अवेलेबल आहे. सो या सगळ्याचं नरेशन, प्रत्येक गोष्टीला मागे एक निवेदन, नुसतं व्हिडिओ बघून आपल्याला अर्थ कळत नाही. सो या प्रत्येक प्रकाराला मागे एक निवेदन, नरेशनची गरज असते. दॅट इज ई लर्निंग व्हॉइस ओव्हर. डॉक्युमेंटरी फिल्म्स आपण बघत असतो, दॅट इज डॉक्युमेंटरी व्हॉइस ओव्हर. कॉर्पोरेट फिल्म्स, ज्या प्रेझेंटेशनमध्ये किंवा माझ्या कंपनीची वैशिष्ट्य काय, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय, त्यांचं इम्पोर्ट एक्सपोर्टचं काय काय बिझनेस आहेत, USP काय, फॅसिलिटी काय, हे सांगणारी एक कॅम्पेनिंग करणारी फिल्म, दॅट इज कॉर्पोरेट फिल्म. त्याच्या मागचं नरेशन इज कॉर्पोरेट व्हॉइस ओव्हर. एज्युकेशनल फिल्म्स म्हणतात, एज्युकेशनल व्हॉइस ओव्हर, रेडिओ ॲडव्हर्टाइजमेंट्स, ई लर्निंग. सो ह्याच्यातले काही प्रकार दाखवतो, कारण हे जे काही भरपूर प्रकार आहेत त्याच्यातल्या प्रत्येक प्रकाराची इमोशनची डिमांड, पिचची डिमांड, स्पीडची डिमांड वेगवेगळी आहे. ती जर तुम्ही फुलफिल करू शकलात तर यू कॅन बिकम अ सक्सेसफुल व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट इन दॅट स्पेसिफिक रिजन. ई लर्निंग साधं, सरळ, सिंपल. नमस्कार मित्रांनो, आरोह मीडियाच्या या स्पेशल इफेक्ट ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. या असाइनमेंटमध्ये आपण धबधब्याचा आणखीन एक प्रकार बघणार आहोत. Ctrl+N ने डॉक्युमेंट तयार करून सुरुवात करूया. आता हे जर चुकून माझा +1 झाला, नमस्कार मित्रांनो, आरोह मीडियाच्या स्पेशल इफेक्ट ट्युटोरियल मध्ये आपलं स्वागत आहे, चालणारच नाही, मुलं ऐकतच नाही, त्यांना प्रेमाने शिकवलं पाहिजे असं बोलून नाही चालणार आहे. नमस्कार मित्रांनो हा स्पीच लागेल. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू दिस सी प्रोग्रामिंग कोर्स. बाय द एंड ऑफ दिस लेसन यू विल बी एबल टू नो द बेसिक्स ऑफ प्रोग्रामिंग. सगळ्या डॉक्युमेंटरी किंवा सगळ्या ई लर्निंग काही गोड नसतात, काहीचे थोडेसे सिरियस टॉपिक असू शकतात. डिस्कवरी स्टाईल, जसं सुनामी विषयी मी समजा माहिती देतोय, माशी जसं की सगळ्या काही परिराणीच्या गोष्टी आणि सगळं आय लव्ह यू फील मध्ये येऊन नाही चालणार आहे. काही काहीला थोडा गंभीर, थोडीशी सिरियस फील देणं गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल ही डॉक्युमेंटरी. इंसानों के लिए समंदर हमेशा से ही बेशकीमती चीजों का खजाना रहा है. हमारे लिए समंदर रोजमर्रा की जिंदगी का एक महत्वपूर्ण अंग है जो हमें जीवन प्रदान करता है. हम में से कई लोग अपने जीवन की बहुत सी जरूरतों के लिए इसी समंदर पर निर्भर होते हैं, लेकिन उसका एक भयानक रूप भी है. कभी कभी इसकी लहरें अपना शांत रूप छोड़कर बन जाती है खतरनाक सुनामी. सो तो वेगळा फील आहे, तो थोडासा सिरियस फील आहे. हेच निवडणूक असेल तर प्रचंड वर जायला पाहिजे, मगाशी दाखवलंय. सो निवडणूक दाखवत नाही. IVR म्हणून एक प्रकार असतो बघा, टेलिफोन कॉल केल्यावरती एक छान स्वीट काय म्हणतात गोड आवाजामध्ये लेडी व्हॉइस येतो किंवा एक दमदार बेस मध्ये जेंट्स व्हॉइस येतो. नमस्कार, थँक यू फॉर कॉलिंग डॉक्टर लाल पैथ लैब्स. फॉर इंग्लिश प्लीज प्रेस 1. हिंदी के लिए 2 दबाए. फॉर अदर लँग्वेज प्लीज प्रेस 3. सो याच्यामध्ये चुकूनही तुम्हाला नुसतं वाचल्यासारखं फॉर इंग्लिश प्लीज प्रेस 1, हिंदी के लिए
तो दबाय, तो म्हणेल मला काय घेणे, मी कशाला दाबू, मी ठेवून देतो फोन चिडून. समोरच्याला फील आला पाहिजे, समोरच्याला छान वाटलं पाहिजे, सुदिंग वाटलं पाहिजे, फोन ठेवावा असं नाही वाटलं पाहिजे. त्याच्याकरता ते खूप उत्तम उच्चार आणि एक जो स्वीटनेस असतो. मी तर सांगतो की सगळ्यामध्ये मनामध्ये आय लव्ह यूच आणा तुम्ही. प्रत्येक हे वाचताना मनामध्ये आय लव्ह यूच फील पाहिजे. फॉर होम कलेक्शन प्लीज प्रेस 1, फॉर रिपोर्ट स्टेटस प्लीज प्रेस 2, तर तो फील येईल. आता सगळ्यात अवघड प्रकार जो मानला जातो व्हॉइस ओव्हर मधला, तो म्हणजे रेडिओ ऍडव्हर्टाइजमेंट. कारण रेडिओ ऍडव्हर्टाइजमेंट सांगितलं तसं 30 सेकंदात प्रचंड बुंगाट, प्रचंड फास्ट बोलायला लागते. आणि आता जे काय मी तुम्हाला सगळे सांगितलं त्या सगळ्याचं एकत्रित इम्प्लिमेंटेशन म्हणजे रेडिओ ऍडव्हर्टाइजमेंट असतं. तुमचं ब्रीदिंग भारी पाहिजे, तुमचं डिक्शन भारी पाहिजे, तुमचं व्हॉइस मॉड्युलेशन भारी पाहिजे, नवरस चांगले पाहिजेत, सगळ्या गोष्टींवर कमांड पाहिजे. ऐका, हे प्राजू, तुझ्या फेसबुकवरचे फोटो काय कमाल आहेत ग, कोणचा फोटोग्राफर पटवलायस? अगं विकी नाही का, त्यानंच काढलेत. ओप्पोचा नवीन स्मार्टफोन घेतलाय त्यानं, R7 लाईट. काय कॅमेरा आहे? ए विकी इकडे ये ना, आमच्या दोघींचे फोटो काढतोस प्लीज. पोरो, ओप्पोचा स्मार्टफोन घ्यायचा, पोरी फक्त हाका नाही मारणार, तुमच्या मागे लागतील फोटोसाठी. ओप्पो मोबाईल जगात भारी कॅमेरा, सर्व्हिसिंगची गरजच नाही. फोन कधी बंद पडला तर मिशी काढीन मी. दुकानात गेलं की ओप्पोचा फोन मागायचा आणि फ्री बक्षीस मिळवायचं. ओप्पो मोबाईल, कडक लोकांची स्मार्ट चॉईस. सो ते जे 30 सेकंद असतात कट टू कट बसायला लागतं. असं नाही म्हणून चला जाऊ नाही, 1 सेकंद करा नाही ऍडजस्ट, एवढं काय हो 1 सेकंद. 30 सेकंद आले रेडिओवाले लोक कट करून टाकतात. मग ते 30 पॉईंट असू दे नाहीतर 31 पॉईंट असू दे, काही फरक पडत नाही. काही झालं तरी त्याच्यात कडक लोकांची स्मार्ट चॉईस, चॉईस पर्यंत संपलंच पाहिजे, नाहीतर ते तुम्हाला दुसरा कुठला चॉईस ठेवणार नाहीत कट करण्या वाचून. नेक्स्ट, काळा पहाड बोलतोय. किडनॅपर किती किती रक्कम द्यायचे? 80 लाख. 80 लाख? मागच्या वेळी तुम्ही आमच्या नोंदीच्या कार्टेल नेलं होतं तेव्हा आता फक्त 60 लाख मागितले होते की. थोडंफार डिस्काउंट द्या ना. अजून कुणी देईल किंवा नाही, पण मोर सुपर मार्केट तुम्हाला स्पेशल डिस्काउंट जरूर देईल. सो दिस इज कॉल्ड व्हॉइस ओव्हर, ई लर्निंग व्हॉइस ओव्हर, डॉक्युमेंटरी व्हॉइस ओव्हर, एज्युकेशनल व्हॉइस ओव्हर, रेडिओ ऍडव्हर्टाइजमेंट्स, IVR. गणेशोत्सवामध्ये आता तर गणेशोत्सवाचा सीझन आलेला आहे. टिपिकल स्वागतम सुस्वागतम. जमलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. यंदाचा सादर केलेला देखावा ढँटडॅन जे काय असेल ते त्याचे सुद्धा, हे सगळ्या गोष्टी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. कुठलाही स्टुडिओ जो आहे तो ऑब्व्हियसली किती मी इन्व्हेस्ट केले तरी शेवटी आवाज माईक नाही काढणार आहे, व्हॉइस ओव्हर आर्टिस्टच काढणार आहेत. आणि नुसते व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट नाही, ज्यांचे उत्तम उच्चार असतील आणि या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आणि या सगळ्या गोष्टींवर कमांड त्यांची असणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट पार्टकडे येतो. सगळ्यात जो मेन आपल्या वर्कशॉपचा इंटरेस्टिंग आहे दॅट इज लिप मॅच डबिंग. लिप मॅच डबिंग म्हणजे काय? आपल्या इंडस्ट्रीमध्ये 95% फिल्म्स ज्या बनतात, मराठी फिल्म्स, त्या 95% फिल्म्स या डब होतात. डब होतात म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी लोकेशन्स असतात. कधी कधी धबधब्यासमोर शूट चालू असतं, कधीतरी समुद्राच्या इथे चालू असतं, कधीतरी प्रचंड उंच डोंगरावर चालू असतं. या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आउट ऑफ कंट्रोल अनवॉन्टेड नॉइजेस असतात ज्याच्यावर आपला कंट्रोल नसतो. फॉर एक्झाम्पल, धबधब्याच्या समोर समजा हिरो हिरोईन बोलत बसले तर प्रचंड धबाधबा त्याचा आवाज येणारच आहे. तुम्ही धबधब्याला नाही सांगू शकत बाबा रे 1 तास आवाज कमी कर, तुझा धबाधबा, आमचं शूट चालू आहे. यू डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. दॅट इज कॉल्ड आउट ऑफ कंट्रोल अनवॉन्टेड नॉईज. असे केवढे असतात वेगवेगळ्या प्रकारचे, किती वेगवेगळ्या प्रकारची लोकेशन्स असतात. म्हणून आपल्या इंडस्ट्रीमध्ये 95% फिल्म या डब होतात. डब होतात म्हणजे काय? पुन्हाच्या पुन्हा पिक्चर शूट झाला की मध्ये व्हिडिओ एडिटिंग येतं. व्हिडिओ एडिटिंग झाल्यानंतर सचिन सर असतील किंवा मी असेल, आमच्या जे ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ असतं तिथं ऑडिओ पोस्ट प्रोडक्शनचं काम चालू होतं. ऑडिओ पोस्ट प्रोडक्शन म्हणजे पिक्चरचं डबिंग चालू होतं. जे कोणी लीड आर्टिस्ट आहे ते स्वतः समोर त्यांना स्क्रीन दिला जातो, त्याच्यावर एक एक डायलॉग बघत पुन्हा ते डायलॉग बोलतात. लोकेशन म्हणजे शूट करताना कॅमेऱ्याच्या समोर डायलॉग बोलायला लागतात का? हो, ऑब्व्हियसली तिथे डायलॉग बोलायला लागतात. ते रेकॉर्ड केले जातात का? येस, ते रेकॉर्ड केले जातात, पण जस्ट फॉर रेफरन्स रेकॉर्ड केले जातात. कसला रेफरन्स? तर जेव्हा मी डबिंग करायला उभं राहीन तेव्हा मला समोर काहीतरी, भले त्याच्यामध्ये अनवॉन्टेड नॉइजेस मिक्स असतील, पण काहीतरी डायलॉग तर ऐकू आले पाहिजेत. नुसतं जर असं ऐकू आलं तर ऑब्व्हियसली करू शकणार नाही. काय बोललं कळलं पाहिजे ना, भले त्याच्यामध्ये आजूबाजूचे आवाज असतील ना, तो आवाज आपल्याला ठेवायचाच नाहीये, तो जस्ट रेफरन्स म्हणून आपल्याला वापरायचा आहे. पण म्हणून तो रेफरन्स घेऊनच प्रत्येक माणूस लिप सिंग डब म्हणजे वर्ड टू वर्ड बेसिकली मॅच करत असतो. त्या वाक्याला ते वाक्य तसंच्या तसं परफेक्ट बेसिकली मॅच केलं जातं. दॅट इज कॉल्ड लिप मॅच डब. आता हे लिप मॅच डब कुठल्या स्टुडिओत होतं? तुमच्या की किती लोक ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गेलेले आहेत? हात वर करा प्लीज. फक्त एवढीच लोक ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ गेले आणि रेकॉर्ड केलेत असे किती लोक आहेत ह्याच्यातली? ऑलमोस्ट हात वर केलेले, नुसते गेलेले नाही आहेत, रेकॉर्ड केलेले. व्हेरी गुड. मी माझ्या पुण्याच्या ज्या 5 ब्रांचेस आहेत जे माझे स्टुडिओ आहेत ते बेसिकली छोटी एक क्लिप बनवून आणली आहे. जी लोकांनी नाही पाहिले, ज्या लोकांचे हात वर आले नाहीत की ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ म्हणजे काय एक्झॅक्टली ते माहीत नाही त्यांना, त्या लोकांसाठी मी क्लिप बेसिकली दाखवतो. ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ म्हणजे काय? 2 मिनिटं प्रोजेक्ट चालू व्हायला वेळ लागतो, तर थोडंसं पुढे जातो.
मी माशी लीड आर्टिस्ट म्हणत होतो. लीड आर्टिस्ट म्हणजे काय, जे कोणी फेमस लोक आहेत, ज्या कोणी फेमस पर्सनॅलिटीज आहेत, जे सेलिब्रिटीज आहेत, जसं सचिन खेडेकर जी आहेत किंवा नाना पाटेकर आहेत, त्यांना दुसरा कोणी आवाज देऊ शकत नाही, म्हणून त्यांना कंपल्सरी स्वतःला स्वतःचा आवाज द्यायला लागतो. पण ते सोडून इतर सर्वच्या सर्व जी साईड कॅरेक्टर्स आहेत ते कधीही स्वतःला स्वतःचा आवाज देत नाहीत. कारण तुम्ही कशाला डबिंग शिकायचं? जसं व्हॉइस ओव्हर हे एक वेगळं फील्ड झालं. व्हॉइस ओव्हर याचा अर्थ स्क्रिप्ट रिडिंगचा प्रकार झाला. डबिंग याचा अर्थ कुठल्या तरी गोष्टीला मॅच करणं झालं. समोर ते कॅरेक्टर बघून त्याच्या ज्या लिप मुवमेंट्स होतील तसं तसं ल ला ल प ला प मॅच करणं इज कॉल्ड ॲज लिप मॅच डब. म्हणून तुम्ही डबिंग शिकलं पाहिजे. कारण जरी तुम्ही आज पिक्चरमध्ये काम करायला गेला नाही तरी सुद्धा तुम्ही पिक्चरमध्ये काम केलेल्या लोकांची जी सर्व साईड कॅरेक्टर्स असतात त्या लोकांना आवाज देण्याचं काम नक्की 100% उत्तम प्रकारे करू शकता. त्याच्याकरता तुम्हाला लिप मॅच डबिंगचं स्किल खूप उत्तम प्रकारे अवगत पाहिजे. आता लिप मॅच डबिंग म्हणजे फक्त ल ला ल प प ल प मॅच केला की लिप मॅच डबिंग होईल का? हो, नाही होणार. प्रत्येक वेळी आता माझं वय वर्ष 31 आहे म्हणून प्रत्येक वेळी मला माझ्या एजचं कॅरेक्टर मिळणार आहे का? नाही मिळणार. मला खूप वेगवेगळ्या प्रकारची कॅरेक्टर्स मिळतील, त्याच्यामध्ये व्हेरिएशन असेल. झालंय तयार आहे? आधी आपण बघूया ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ म्हणजे काय आणि मग मी व्हॉइस मॉड्युलेशन सेक्शन. बाबा म्हणून तुला खूप मोठा करू शकेल, फक्त तुझ्यासाठी करेल. पण संधी मिळाली ना तर मागे नाही. ते रंजलेले आहेत, गांजलेले आहेत, त्यामुळे त्यांना हवाच आहे एक स्वामी. आवाज माझा? सो दिस इज कॉल्ड, हे माझे 5 स्टुडिओ आहेत पुण्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ, जिथं ऑडिओ व्हिडिओ पोस्ट प्रोडक्शनचं काम बेसिकली केलं जातं. म्हणजे आम्ही मराठी फिल्मचं पोस्ट प्रोडक्शन करतो. म्हणजे काय करतो तर फुंत्रू फिल्म तुम्ही पाहिले, फुंत्रू पाहिली आहे, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे पाहिली असेल, एलिझाबेथ एकादशी, या सगळ्याचं टेक्निकल सपोर्ट आणि टेक्निकल बरोबर आता ज्या विषयाकडे मध्ये मी ह्याच्या आधी येत होतो की प्रत्येक पिक्चर मधली साईड कॅरेक्टर्सना आवाज देणं. आता साईड कॅरेक्टर लावत असेल तर प्रत्येक माझ्या स्टाईलचं कॅरेक्टर मला मिळणार आहे का? नाही, मला वेगवेगळ्या प्रकारची कॅरेक्टर मिळतील. या सगळ्याचा हेडर लिप मॅच आहे. लिप मॅच म्हणजे समोरचं कॅरेक्टर ज्या स्पीडमध्ये बोललेलं आहे, ज्या पिचमध्ये बोललंय, त्यांनी जिथं स्टेशनवर दिलंय, त्यांनी जिथे पॉजेस दिलेत, ते हसत बोललं असेल तर तुम्हाला हसत बोलायला लागेल, ते रडत बोललं असेल तर रडत बोलायला लागेल. एवढंच नाही तर भाषेचा लहेजा म्हणजे व्हॉइस मॉड्युलेशन हा पण एक भाग असतो. जसं समोरचं कॅरेक्टर समजा गावरान बोलते, या कदा खेडूत माणसाला तुम्ही समजा आवाज देताय, एकच पण टावल्या याड लागलं का डोकं फिटलं का तर भले ले मी सदाशिव पेठेतला माझा जन्म ले मी पुण्याचा आहे, पण इथं माझी अक्कल दाखवायची ती येळ नाही ना. मला इथं कुणी विचारलंच नाही माझं डिक्शन कसं भारी आहे, माझं पिच कसं भारी आहे, म्याकतलं कोणत्या डिक्शन आणि पिच मध्ये बोलतं. इथं माझी रिक्वायरमेंट काय आहे, समोरचं एखादं गावरान शेतकरी आहे आणि गावरान कॅरेक्टर आहे तर त्याला सूट होईल असा आवाज देणं. तिथं नको, तिथं आपली अक्कल यार याड्या माझं कोंबडा कशाला मारलं रे, मग हाय पिच मध्ये असेल तर तुम्हाला गावरान हाय पिच मध्ये करायला लागल. आणि जर एखाद्याला धमकवायचं असेल, फकण्या तुझा काय आता मुस्कट फोडू का रे, आता -3 मध्ये करायचं असेल तर तसं करायला लागेल. किंवा एखादं कॅरेक्टर असेल समजा पान खाऊन बोलतायत, पानाचा टोरा भरलेला आहे, हे का करावं लागतं असं तुम्हाला वाटतं? ही जी सगळी साईड कॅरेक्टर्स ही का तुम्ही आवाज द्यायचा? कारण लीड आर्टिस्ट असून किती असतात पिक्चर मध्ये? 8, 10, 12, 15 डिपेंडिंग ऑन बजेट ऑफ दॅट प्रोड्युसर. हे सोडून लीड आर्टिस्ट सोडून साईड कॅरेक्टर्स केवढी जास्त असतात.
म्हणजे माझ्याकडे जेव्हा मराठी पिक्चर येतो तेव्हा जवळजवळ एक 80-100 साईड कॅरेक्टर्स असतात. समजा एक रिक्षेवाला आहे, तो 2 डायलॉग बोललेला आहे, थोडे लेवल 2 डायलॉग बोललेला आहे, नाही मॅम साहेब सुट्टा देतो, अरे नाही मॅम साहेब सुट्टा देतो ना. आता हे 2 डायलॉग बोलण्यासाठी ते डब करायला त्या रिक्षेवाल्याच्या रोल केलेल्या माणसाला प्रॅक्टिकली, लॉजिकली, फायनान्शियली आणणं इट इज नॉट पॉसिबल. असं करत बसलं तर 3-3 महिने डबच चालेल. आपल्याकडे जादू लागल्यासारखं प्रत्येकाला इमिजिएटली पोस्ट प्रोडक्शन करून घाई असते, हवं असतं लगेच असतं. त्यांना जादूच वाटते सगळ्या लोकांना इमिजिएटली होईल असं. खूप टीडियस प्रोसेस आहे टेक्निकल सगळी. त्याच्यातही काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगेन मी हा टॉपिक झाला की. पण म्हणून त्यांना फिजिकली आणणं पॉसिबल नसल्यामुळे माझ्याकडे जेव्हा पिक्चर होतो तेव्हा समजा 80 लोकांची लिस्ट निघाली, पण म्हणून मी माझे 80 लोक चॅनलाइज करतो का नाही, मी 20 लोकांनाच बोलवणार. समजा मी ह्याला बोलवलं, ह्याला सांगतो एक काम कर, हे गावरान थोडे आजोबा आहेत यांना आवाज देऊन टाक. आता हा पानवाला आहे, आता पानवाल्याचं तुम्हाला कॅरेक्टर दाखवायचं, तर पान खातो म्हणजे काय एक्झॅक्टली होतं. आता मी काय रोज पान खात नाही, तर म्हणलं तुम्ही काय रोज पान खाता आणि इथून लगेच पानपट्टीवर जायची पण गरज नाही, कारण लगेच करून नाही बघायचं तुम्हाला. नुसतं आरशासमोर उभं राहा. हा सगळा जिभेचा खेळ आहे बेसिकली. आता मी पान खाल्लेलं दाखवतो, थोडीशी लेवल वाढवतो, पान खाल्लेलं दाखवतो. माझा आवाज ऐकू येतोय क्लिअर सगळ्यांना व्यवस्थित शेवटपर्यंत येतो ना? कमी पडला तर मला हात खळा मोठ्या, एक मिनिट मोठ्यांनी बोला सांगा मला. पान आहे ना कळत नाही पटकन कसं बोलायचं ते. तर सुरुवातीला मी काय करतोय, पान खाल्लेला कॅरेक्टर मला रंगवायचं आहे. सो ह्या सगळा मी माझ्या जिभेचा खेळ करतोय. मी जीभ मागच ठेवली, मी जीभ माझी पुढे आणली, अजून पुढे आणली, अजून पुढे आणली, अजून पुढे आणली, अजून पुढे आणली, तर उच्चार स्पष्टच झाले ना. असं वाटणारच नाही माणूस पान खातोय. तो तर प्रचंड पानाचा टोवरा भरलेला आहे रिक्षावाल्यानी. सो मी काय करतोय, माझ्या उच्चारांमध्ये माझी जीभ मागच ठेवून दिली, त्याच्यामुळे पुढे पानाचा टोवरा आहे ना, जीभ पुढे येईल कशी. आणि असं पण नाही करत आहे, अति पण नाही. मग असे जे म्हणलं की डायलॉग मीडिया आहे ना, तर अति टोवरा भरलेलं दाखवायचं. आता कुठलं भाषा बोलतं भाऊ, आता ठीक आहे ना पान खाल्लंय, पण काय बोलतं करू ना, असं कसं बोलणार आहेस. तुम्ही थुंकतो म्हणजे काय करतोय, कमी करतोय. मी डिफरन्स बघा, कळतं का तुम्हाला. सुरुवातीला प्रचंड पानाचा टोवरा भरलाय, खूप भरलाय, तेव्हा सी टंगची जशी योग्य वेळी रिजिडिटी दाखवता आली पाहिजे, तशी फ्लेक्झिबिलिटी पण दाखवता आली पाहिजे. जसे उच्चार स्पष्ट करता आले पाहिजे, तसे रिजिड पण करता आले पाहिजे. सो आम्ही प्रचंड जास्त पानाचा टोवरा भरलेला आहे, तेव्हा माझे उच्चार असे येत आहेत. आता मी थोडंसं ठुंकलं, थोडीशी जीभ सेल सोडली, अजून ठुंकलं, अजून जीभ सेल सोडली, अजून ठुंकलं, ऑलमोस्ट माझं पान संपवलं. सो जी प्रचंड रिजिडिटी होती ती कमी करत ऑलमोस्ट पान संपून टाकलं. म्हणजे त्या कॅरेक्टरला मला सांगा, तुमच्यापैकी आत्ता ही जी मी सांगितली गोष्ट, तुमच्यातल्या किती लोकांना हे माहीत होतं की हा दुसऱ्याचाच आवाज आहे. सलमान खानच्या घरी काम करणारी मोलकरीण स्वतःचा आवाजच देत नाही, हे माहीत होतं तुम्हाला? ते का माहीत नव्हतं? दॅट इज द सक्सेस ऑफ दॅट डबिंग आर्टिस्ट, की ते इतक्या चपखलपणे त्या कॅरेक्टरला सूट होईल असं मॉड्युलेशन, असा भाषेचा लहेजा करतात. काही किती प्रकार असतात, स्टॅमर असतात. अरे तुम्हाला म्हणलं ना, हे सगळं सिन्सिअरली करा यार, कारण या सगळ्या गोष्टी जर तुम्ही वर्कआउट नाही ना केल्या तर इमॅजिन करा की स्टॅमरला आवाज देणं किती अवघड आहे, किती तो रॅन्डमली स्टॅमर होईल ना. सो रॅन्डमचं असं अशा प्रकारे स्टॅमरला एखादं लिप मॅच करायचं म्हणलं तर प्रचंड अवघड जाईल. किंवा काही एखादा कॅरेक्टर असतो, वियर्ड लाफ असतो, काही होत नाही, उगाच अशी त्याला सवय असते. आय होप आतापर्यंत सगळे सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. आणि नसत्या कळली तर ठीक आहे, मला म्हणजे ओरडू नका, मला वाईट साईड बोलू नका. मला नंतर येऊन सांगा की काय बोर केलं त्याला, असं काय केलं, असं काही म्हणजे नॉर्मल पिचमध्ये बोलायचं मध्येच असं करायचं, परत नॉर्मल पिचमध्ये बोलायचं असं करायचं. दॅट इज अ पिच मॉड्युलेशन. ज्या प्रकारचं कॅरेक्टर आहे तसंच्या तसं तुम्हाला रंगवता यायला पाहिजे. अजून एक कॉमन कॅरेक्टर असतं, सगळ्यांना वेळ द्यायची होते, आवाज द्यायची होते, म्हणजे ड्रंक, दारुडी. आजकाल दारुड्या पण असतात, म्हणजे दारुडी पण असते. फक्त दारुडे पूर्वी असायचे पिक्चरमध्ये, आता दारुड्या म्हणजे लेडीज पण असतात. सो दारू प्यायचं म्हणजे, दारू पितो म्हणजे काय होतं, ऑब्व्हियसली दारू पिणे चांगली गोष्ट नाहीये. मी काय इथं दारू कशी प्यायची नाही सांगते. दारू प्यायल्यानंतर मी जे काय ऑब्झर्व केलं ते तुम्हाला सांगतोय. दारू प्यायल्यावर माणसं काय होतं, आता ऑब्व्हियसली मी दारू पिऊन आलेलं नाही. दारू पिऊन आपण जेव्हा येत नाही तेव्हा आपले रिफ्लेक्सेस स्ट्रॉंग असतात. आपण कसं पण वाटेल त्या पिचमध्ये, वाटेल त्या एक्सप्रेसमध्ये, वाटेल त्या ओलीमध्ये कसं पण काय पण डायफ्रॅमॅटिक ब्रीथिंग आणि खडा तुमचं डिक्शन दाखवून वाटेल तसं बोलत असतो, बदा. जेव्हा तुम्ही दारू पिता, जेव्हा एखाद्या गोष्टीचा अंमल तुमच्या ब्रेनवर आणि एकेका गोष्टीवर होतो, तेव्हा एक प्रकारचा डलनेस येतो, एक प्रकारची शिथिलता येते. सो आता मी थोडीशी दारू पिऊन आलेलो आहे. थोडीशी दारू पिऊन आल्यामुळे थोडंसं डल झालेलं आहे. खूप नाही, मला अजून सुधारतंय, मी चालतोय व्यवस्थित, त्याच्यामुळे कळतंय मला व्यवस्थित. अजून थोडीशी दारू प्यायली, अजून दारू प्यायल्यावर नीट ऑब्झर्व करा. दारू पिणाऱ्याला कधी एवढं ऑब्झर्व केलं नसेल एवढं आज ऑब्झर्व करा. अजून थोडीशी दारू प्यायल्यावर काय झालंय, किंचितच एकदम गरम किंवा गार खाल्ल्यावर जिभेचं कसं होईल. मधनंच जिभेची रिजिडिटी वाढवली, मधनंच फ्लेक्झिबल केली, मधनंच रिजिडिटी वाढवली, मधनंच फ्लेक्झिबल केली.
अजून हावरटपणा केला, अजून दारू पेली. चेहऱ्यावर प्रकाश ठेवा म्हणतायत काका, दारू पिताना बघायचंय. ओके काका, ओके काका. आता अजून चेहऱ्यावर प्रकाश ठेवून दारू पेली. दारू, सॉरी काका, चढले काय कळतच नाही. कोण काका कोण काकू काय मला आता समजवूच नका राव. काय तुम्ही काय कळण्याच्या मनस्थितीत नाही आहे, कारण दोनदा झालाय ना हावरटपणा करून. आता अरे एवढी पेरल्यानंतर मात्र काय व्हायला लागलंय, माझ्या जीभ हळूहळू माझ्या प्रोनाऊन्सिएशन मध्ये वापरतच नाही ते. त्याच्यामुळे एक एक आपल्या सेन्सेसवर परिणाम होत चाललाय. जिभेवर जेव्हा परिणाम होईल तेव्हा उच्चारांवर परिणाम होईल. फ्लेक्झिबिलिटी दाखवण्याची ही वेळ नाही, ही रिजिडिटी दाखवण्याची वेळ आहे. ओके, आता अजून दारू पेरल्यावर पीच कुठं पण ढगात जायला लागलं. म्हणण्यात वरच्या पिचला जातोय. लक्ष्मण काका गाडी हळू चालवा हो, पाटे माझे माग वरती जातोय. एवढी घाई नव्हती हो लेक्चरला पोचायची. वरच्या पीच मध्ये गेलो आणि म्हणणार खालच्या पीच मध्ये आलोय. कधी -165 ला जातोय आणि +123 ला जातोय. आता नवरा संजीवन वाटून टाकले. म्हणणार असतंय काय, माझ्या आयुष्यात इतकं दुःख तुम्हाला सांगतो काय कळतच नाही. असं एक एक करत टांग्या पलटी घोडे फरार करून टाकायचं. झालेली नवरो. सो अशा प्रकारे तुम्हाला, घाबरू नका मी नॉर्मल आहे, अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गमती जमती. अजून एक खूप अवघड कॅरेक्टर असतं जे खूप लोकांना नाटकातही करायची वेळ येते, ते म्हणजे म्हातारा माणूस, म्हातारे आजोबा. आपण आपल्या वयाच्या पेक्षा कमी येणं ऍक्सेप्ट नाही करू शकत, जास्त जाणं ऍक्सेप्ट नाही करू शकत व्होकली. हे सगळ्यात अवघड प्रकार आहे. मी म्हणलं तसं की मी आज 31 वर्षाचा आहे, तर मी स्वतःला तरुण समजतो. तरुण म्हणजे काय की माझ्यामध्ये एनर्जी आहे, डायफ्रॅमॅटिक ब्रिथिंग कॅपॅसिटी भारी आहे. कसं पण काय पण दना मला आता काही पण करून दाखवायला सांगा, मी करून दाखवू शकतो. बिकॉज आता माझं एज आहे, चांगली आहे, एज माझी यंग आहे. आपण जेव्हा यंग मध्ये असतो, तेव्हा यंग एज मध्ये असतो, तेव्हा ही सगळी करण्याची कपॅसिटी असते. डे बाय डे जसं आयुष्य जसं पुढे जात जातं तसं बाकीच्या आपल्या अवयवांवर परिणाम होतो. गुडघे दुखायला लागतात, थोडेसे डोळे वीक होतात, कानाने कमी ऐकू लागतात. तसं आपल्या व्होकल कॉर्ड्सवर पण परिणाम होत जातो. सो आता इतका ओव्हर स्ट्रेस देतो मी व्होकल कॉर्ड्सला. दिवसभरात मिनिमम मी 8 ते 10 तास बोलत असेल, शिकवत असेल, प्लस मार्केटिंग किंवा स्टुडिओ सांभाळणं ही गोष्ट वेगळी आहे. सो असंच जर मी करत राहिलो आणि हे सगळं व्हॉइस कल्चर म्हणजे व्होकल एक्सरसाइजेस करतो म्हणून मी एवढं तरी करून दाखवू शकतोय. सो असंच जर मी करत राहिलो वयाची पुढची 25, 30, 40 वर्ष, म्हणजे आज मी म्हटलं 30, 31 आहे तर 70 पर्यंत करत राहिलो, तर माझा आवाज थोडासा थकेल. म्हणजे इतर लोकांच्या तुलनेत थोडा लवकर थकेल. 70, 75, आजकाल 70, 75चे आजोबा काही फार थकलेले वगैरे नसतात, बऱ्यापैकी व्यवस्थित आहेत. 80चे आजोबा सुद्धा बऱ्यापैकी असतात. 80 वर्षामध्ये सुद्धा फार काही नाही होत. पण 82, 83, 84, 85 पुढे गेल्यावर मात्र हळूहळू स्वर कापायला लागतो. म्हाताऱ्या माणसाचा व्होकल कॉर्ड्स वयाची 85 वर्ष वापरल्यानंतर अनइवन व्हायब्रेट व्हायला लागतो. त्याच्यामुळे माणसाचा आवाज, म्हाताऱ्या माणसाचा आवाज कापतो. स्वर सलग नाही राहू शकत आणि आवाज पण बेसमध्ये जातो. कारण इथं नॉर्मल श्वास घेण्याची बोंबा बनवत असते. हो, डायफ्रॅमॅटिक ब्रिथिंग डोंबल्याचं कसलं करता. हा, आता आयुष्याची 86-87 वर्ष श्वास घेऊन सगळा पिंजरा होतो. त्याच्यामुळे श्वासांचे आवाज येतात, धाप लागते आणि 90च्या वर गेल्यावर मात्र तुमच्या तोंडामध्ये सगळे दात पण पडून जातात. आता तुमच्या तोंडामध्ये दातच नसते. आता हा माईक ताटला जातो त्याच्यामुळे आता तोंडामध्ये थँक्यू तोंडामध्ये दात नसतील तर एक गोष्ट विचार करा, ज्या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन करताना जिभेचा दाताला टच होतो तर मुली लावायचा कुठे कळतच नाही ना.
त्याच्यामुळे एक एक गोष्ट करतोय. एकदा मी प्रचंड फास्ट बोलतोय, हळू बोलायला लागलो, स्पीड कमी केला, आता फक्त स्पीड कमी केला, आता पिच पण कमी केला. आता जसं मी म्हटलं तसं की एनर्जी लावता यायला पाहिजे तशी काढून पण टाकता आली पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी दाखवता यायला पाहिजे तशी रिजिडिटी पण दाखवता आली पाहिजे. सो 70 झालं, 75 झालं, 78 झालं, 80 झालं, 82 झालं, राईटच जातात मध्ये, 86 झाल्यावर 88, 89 आणि 92ला पोचल्यावर बोलकं झाल्यामुळे उच्चार गणतील, फापलाला होईल. त्यामध्ये सुद्धा आजोबा टुणटुणीत राहतात, कधी कधी एव्हरग्रीन असतात हो काही काही आजोबा. धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना रे मैं झंडू बाम हुई डार्लिंग. अरे पण तुम्हाला सांगतो लोक हो, तुमच्या आजूबाजूला अशी कुणी म्हातारी लोक असतील, तुमचे आजोबा आजी असतील, तर त्यांना सन्मानाने वागवा, त्यांना प्रेमाने वागणूक द्या. तो नाउ आय एम शोईंग यू द कॉम्बिनेशन ऑफ म्हातारे आजोबा अलॉंग विथ करुण रस. त्यांना तुम्ही आपलं म्हणावं. आयुष्यभर त्यांनी तुमच्यासाठी काही ना काहीतरी कष्ट केले, म्हणून तुम्ही तुमच्या इथे पायांवर उभे आहात. त्याच्यामुळे त्यांना प्लीज अपमानास्पद वागणूक नका होत. सो अशा प्रकारे ज्या प्रकारची इमोशनचा खेळ असेल आणि मॉड्युलेशनचा खेळ असेल, अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या या मजा म्हणजे ऍक्च्युअली मी प्रॅक्टिकली पण तुम्हाला एक लिप मॅच मस्त करून दाखवणार आहे तुमच्या समोर. सो लाईव्ह बघता येईल की एक्झॅक्टली काय गमती जमती होतात. त्याच्या आधी एक टॉपिक सांगतो, खूप इंटरेस्टिंग आहे, डायरेक्ट व्हॉइसशी रिलेटेड नसला तरी सुद्धा. साऊंड डिझायनिंग कुणी ऐकलंय? साऊंड डिझायनिंग सांगू शकाल? साऊंड डिझायनिंग म्हणजे काय? येस, बिझनेस सांगा कोणी. साऊंड डिझायनिंग म्हणजे काय? हो का नाही सांगा, मी पुढे जातो. नाही ऐकलंय? ओके. साऊंड डिझाईन याचा अर्थ जसं आता डायलॉग डब केले. आता फॉर एक्झाम्पल गिरगाव चौपाटीवरचा सीन आहे, ठीक आहे. सो गिरगाव चौपाटीवर संध्याकाळी 6 वाजताचा सीन आहे, हिरो हिरोईन बोलत बसलेत, हिरोईन काहीतरी ग्रीटिंग कार्ड देते. सो फक्त तुम्हाला डायलॉग ऐकू येतील, अजून काय काय ऐकू येईल सांगा? भेळवाला, येस, गुड. अजून लहान मुली खेळणं, अजून समुद्राचा आवाज, परफेक्ट. अजून हवेचा आवाज, एक्झॅक्टली. तर हे सगळे साऊंड्स कुठे आहेत? एक लक्षात घ्या, असं नाही करतायत की लोकेशन साऊंड मधनं फक्त डायलॉग बाजूला काढलेत, क्रिस्टल क्लिअर डायलॉग टाकले आणि मग ओरिजिनल अँबियन्स ठेवला. बंद म्हणजे पूर्ण बंद, इट्स अ मिक्स ट्रॅक. सो लोकेशन साऊंड बंद केला म्हणजे पूर्ण बंद, चालू म्हणजे पूर्ण चालू. सो एकदा तुम्ही डब केलं बेसिकली की तो पूर्ण बंद करून टाकायला लागतो, मग फक्त डायलॉगच ऐकू येतात. मग त्याच्यानंतर हे जे काय तुम्ही आता नावं सांगितली ते सगळे आर्टिफिशियल टाकणं इज माय मेन प्रोफेशन. व्हॉइस इज नॉट माय मेन प्रोफेशन ऍक्च्युअली. बाय प्रोफेशन आय एम अ साऊंड इंजिनियर. सो फुंत्रू, प्रकाश बाबांटे, एलिझाबेथ एकादशी, पोरबजार आत्ता आला होता तो, किंवा वायझेड आत्ता आला होता तो, ह्या सगळ्याचं डिझाईन करण्याचं काम आम्ही करत असतो. म्हणजे त्याचे फॉली इफेक्ट्स, हा शब्द ऐकलात, FOLEY, फॉली इफेक्ट्स म्हणजे हे सगळे आवाज आर्टिफिशियली क्रिएट करणं. काय केल्यावर आवाज होत नाही ना, जसं गिरगाव चौपाटीवर वाऱ्याचा आवाज टाकणं आलं, मागे रेल्वे स्टेशन आहे सो त्याचं मला खोटा आवाज टाकणं आलं, आजूबाजूच्या लोकांचे पायाचे चालण्याचे आवाज आहेत. फर्स्ट स्टेप फॉली इफेक्ट्स मध्ये एक्सटर्नल अँबियन्सेस म्हणजे एक्सटर्नल वातावरण दाखवणाऱ्या गोष्टी, जसं वारा आहे, वादळ आहे. आता वादळामध्येही फरक असतो, पावसामध्ये किती फरक असतो, रिप 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 पाऊस असतो, धुडून धुडून धडाम पाऊस असतो. पत्र्याच्या ह्याच्यामध्ये टपरीमध्ये समजा जर सीन चालू असेल तर तिथला पाऊस वेगळ्या प्रकारचा असतो. सो प्रत्येक पावसामध्ये प्रकार असतो. रातकिड्यामध्ये केवढा प्रकार असतो. ऑब्व्हियसली अशा काही गोष्टी स्टुडिओमध्ये रेकॉर्ड होऊ शकत नाही. मी काय रातकिडा घेऊन माईक समोर धरून हेडफोन लावून त्याला लेवल ते ऑब्व्हियसली म्हणू शकत नाही. सो मग मला काय करायला लागतं, रातकिडे असतील तिथे एक छोटे रेकॉर्डर मिळतात. मी कुठल्या तरी तामिणी घाट किंवा असे कुठेतरी जंगलामध्ये जातो, फक्त त्यावेळी आपण बोलायचं नाही, शांतपणे तो अँबियन्स रेकॉर्ड करायचा आणि इकडे आणून त्या सीनच्या मागे चिकटवून टाकायचा. जसं संहिता म्हणून एक फिल्म आम्ही सुमित्रा भवांची काही वर्षांपूर्वी केली होती, 2008-9 साली, खूप पूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये असं होतं की मिलिंद सोमण रात्री 12 वाजता शिकारीला जातो, पायात कोल्हापुरी चप्पल घालून 4-5 साथीदारांना घेऊन. मग आम्हाला काय करायला लागलं, आमच्या इथेच एक पर्वती तळजाई नावाचे प्रकार आहे, तिथे जाऊन आम्ही ते सगळं अँबियन्स रेकॉर्ड केला, रातकिडे रेकॉर्ड केले. तेव्हा मला कळलं की रात्री 12च्या पुढे सुद्धा केवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी ओरडतात जंगलामध्ये. जाताना पोती घेऊन गेलो होतो, त्या पोतीमध्ये सगळा पालापाचोळा भरला, आल्यावर स्टुडिओमध्ये पसरला, पायापाशी माईक लावला आणि एक एक परत तरी पायात कोल्हापुरी चप्पल घातली होती. सो मग मला पण पायात कोल्हापुरी चप्पल घालणं भाग आहे आणि मी पायात कोल्हापुरी चप्पल घालून यू कांट मूव्ह बिकॉज माईक कसा मूव्ह होईल, ही मुवमेंट आहे ना. सो एका जागी एक 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 बरं मॅचिंग पण कसं पण चालायचं नाहीये,
तो ज्या स्पीडमध्ये चालेल त्या स्पीडमध्ये एक एक पाया मॅच करण्याचा. तुम्हाला जेव्हा अभिषेक बच्चन टक 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 मस्त भारी कटशूजचा आवाज करत चालताना दिसतो तेव्हा तो चाललेला नसतो. तेव्हा दुसरा एक फॉली आर्टिस्ट ते कटशूज घालून त्याच्या पायाला पाय मॅच करतो. दॅट इज अ पार्ट ऑफ साऊंड डिझायनिंग. सो आता तुम्ही फिल्म्स उद्याच्या दिवशीपासून आय होप तुमचं परसेप्शन कम्प्लिटली पर्स्पेक्टिव्ह चेंज होईल आणि उद्यापासून तुम्ही फिल्म फक्त बघणार नाही तर ऐकाल. ईच अँड एव्हरीथिंग जो असतो, काय केल्यावर आवाज होत नाही, काही हा ग्रीटिंग दिलं आवाज झाला, मग चला मग मला काय करायला लागतं, कागद घ्या, माईक समोर उभा राहा, समोर बघ, टीव्ही मध्ये बघ, नाही रिटेक नाही रिटेक कर. काही अक्षय कुमारनी समजा वॉलेटमध्ये हात घातलाय, नोटा काढल्या, वॉलेट घ्यायचं, नोट काढायचा, मॅच कर, नाही नोटा फास्ट केले, परत रिटेक, चुकलं, रिटेक चुकलं, रिटेक, त्या प्रकारचे प्रॉप्स. सो पहिले पिक्चर माझ्याकडे आला की आम्ही 70-80 प्रकारचे चप्पलांचे जोड आणून टाकतो. नसरुद्दीन शाही चप्पल, नाना पाटेकरी चप्पल, ही जर हाय फाय हिरोईन दिसते हिला हाय हिल्स देऊन टाका. म्हणजे मुंबईमध्ये जेव्हा मी माझ्या स्ट्रगल पिरियडमध्ये जेव्हा काम करतो, आम्ही हिंदी पिक्चरचे जेव्हा फुटस्टेप्स करायचो तेव्हा इतका डीपली विचार केला जायचा की स्लिम ट्रिम हिरोईनचे फुटस्टेप्स करायला तो मुलगा पण 0 फिगर पाहिजे. करीना कपूर ह्यांचं करायला तो बारीक सडपातळ बांधण्याचा मुलगा पाहिजे. जाड मुलगा विद्या बालन किंवा राणी मुखर्जीला करू शकेल पण 0 फिगर. एवढा डीपली आपण इमॅजिन करू शकत नाही. आपण 2 तासाची फिल्म बघतो आणि त्याला वाईट साईड बोलून बाहेर पडतो, पण त्या 2 तासाच्या फिल्ममध्ये इतकी जास्त मेहनत लपलेली असते. काही समजा एखादा असा आवाज आहे झालं, आता त्या आर्टिस्टने शूटिंगच्या विचारच केलेला नसतो, तो वाट बघत उभा असतो, त्यामुळे त्यांनी असं केलेलं असतं. असं केल्यावर आमची वाट लागते, कारण आम्हाला असं उभं राहायला लागतं, लाकडी पोर्शन घ्यायला लागतो, माईक लावायला लागतो आणि समोर त्यांनी ज्या स्पीडमध्ये वाजवलेलं आहे त्या स्पीडमध्ये एक एक बोट मॅच करायला लागतो, टायपरायटर मॅच करायला लागतो. त्याच्याकरता एक खूप छान इंटरेस्टिंग क्लिप मी तुमच्यासाठी आणलेली आहे, ती पाहिल्यावर सगळा फंडा तुमचा क्लिअर होईल आणि मग मी लिप मॅच अप ऍक्च्युअल तुम्हाला करून दाखवेन. बघूया फॉली इफेक्ट्स. खलबत्ता येतो तो खलबत्ता वापरला. भरपूर मुली सुद्धा साऊंड इंजिनियर म्हणून काम करतात. म्हणजे माझा 27 लोकांचा स्टाफ असतो, 40% मुली साऊंड इंजिनियर आहेत. म्हणलं हळू नाही तर माईक जाळशी. आयडिया वापरा. check.
बॅकग्राऊंड म्युझिक त्याच्यामध्ये मिक्स अरे, मंजिरी. आपल्याला ऐकू मी येताना नाही असं येणार. सगळं मिक्स करून. आलंय सगळ्यांच्या लक्षात. सो आता तुम्ही खूप किंमत द्याल साऊंडच्या माणसाला सुद्धा. सो जसा व्हिडिओवाला महत्वाचा असतो तसा तुमच्यासमोर जो प्रत्येक आवाज येतो तो हा आवाज असू दे, नाहीतर हा आवाज असू दे, कुठला इच अँड एव्हरी साऊंड हा बेसिकली क्लोथ रसल सकट. म्हणजे फुटस्टेप्स करताना दोन गोष्टी इम्पॉर्टंट असतात, काय घालून चालताय, कशावर चालताय. कारण कशावर चालताय याच्यानुसार टोन बदलणार आहे. लाकडावर चालताना वेगळा येईल, चिखलात चालताना वेगळा येईल. सो प्रत्येक गोष्टींचे टोन वेगळे. क्लोथ रसल्स म्हणजे कपड्यांचं घर्षण. नीट जर ऐकलं, जिथं सायलेंट सीन असतात तिथं तुम्ही टेरिकॉट घातलंय, कॉटन घातलंय, जरी घातलंय, सिल्क घातलंय, सिंथेटिक घातलंय का खादीचं घातलंय, त्या प्रकारचे कपडे घालून आम्हाला बसायला लागतात. आणि उठणं बसणं आणि त्याचे घासणं किंवा हे टॅप्स हे सगळ्या गोष्टी करायला लागतात. सो दिस इज ऑल अबाउट साऊंड डिझाईनिंग. आता ऍक्च्युअल रिअल टाइम मी तुम्हाला लिप मॅच डबिंग करून दाखवणार आहे. लिप मॅच डब करताना आता ऑब्व्हियसली मी दुसरा हेडफोन घालीन. हेडफोन घातल्यानंतर मला जे समोर कॅरेक्टर दिसणार आहे त्याला मी आवाज देण्याचं काम करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगितलं नाही तुम्हाला गोष्ट की स्वतःचा आवाज कसा आहे याच्याशी फारसा काहीही संबंध नसतो असं मानणाऱ्यातला मी आहे. कारण माझा सुद्धा स्वतःचा आवाज अतिशय नॉर्मल, सामान्य, नेझल, घाणेरडा आणि चेमना आहे. अजिबात सुंदर. मी माशी म्हणलं ना की आता जर असा आवाज असता, भारत असतं तर मी म्हणलं असतं की हा नमस्कार, तर तुम्ही म्हणलं असतं यार भारी व्हॉइसवर शिकवतो म्हणल्यावर एवढा भारी आवाज पाहिजे. असं काही नसतं. हाऊ यू आर युझिंग युअर व्हॉइस ॲज पर द ॲप्लिकेशन, ॲज पर द रिक्वायरमेंट, हाऊ यू आर मॉड्युलेटिंग इट, हाऊ यू आर युझिंग इट इज व्हेरी व्हेरी 300% इम्पॉर्टंट. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला करून दाखवतो. माझा नॉर्मल आवाज आहे, मी वेगळ्या कॅरेक्टरला आवाज देतोय. त्याचा ओरिजिनल साऊंड जो लोकेशनला रेकॉर्ड केला असेल तो मला हेडफोनमध्ये ऐकू येणार आहे. त्याचा रेफरन्स म्हणून वापर करून मी डब करून दाखवेन. पहिल्यांदा प्ले होईल तेव्हा तुम्हाला ऐकू नाही येणार. सेकंड टाइम रोहित इमिजिएटली तुम्हाला प्लेबॅक करून दाखवेल जे मी डब केलं असेल ते. ओके, बघूया ऍक्च्युअल लिप मॅच डब. स्वयंभू स्वयंभू. प्रणाम पितामही. मैं आपके आह्वान पे यहाँ उपस्थित हुआ हूं. कहिए क्या आज्ञा है मेरे लिए. फक्त लिप मॅच वर कॉन्सन्ट्रेट केलं, एक्सप्रेशन इमोशनवर कॉन्सन्ट्रेट केलं आणि व्हॉइस मोडेशन विसरून गेलं आणि माझ्या स्वतःच्या आवाजात चुकून थोडंसं करायला लागलं तर काय होईल. आपके आह्वान पे यहाँ उपस्थित हुआ हूँ. कहिए क्या आज्ञा है मेरे लिए. प्रणाम पितामही. मैं आपके आह्वान पे यहाँ उपस्थित हुआ हूं. कहिए क्या आज्ञा है मेरे लिए.
देवता ठरिया है जड़ बड़ नृत्य अन्यत्र कोण येतं ये सब इनके एकमात्र राष्ट्र है प्रणाम पितामही, मैं आपके आह्वान पे यहाँ उपस्थित हुआ हूँ नो। कहिए नो, क्या है मेरे लिए? सावधान वर्तन तेरा स्तर का सुर तुम्हारे विरुद्ध दुष्ट इंद्र देवता ऋषि मुनियों ने षड्यंत्र प्रारंभ कर दिया है। स्वयंभू पितामही, आपका पुत्र महाबली तारकासुर इस संसार की सबसे अधिक विध्वंसक, भयानक और मारक शक्तियों का स्वामी है। उससे किसी के षड्यंत्र से सावधान रहने की आवश्यकता नहीं है। आप चिंतित न हो पितामही। तुम इन देवताओं के स्वभाव को नहीं जानते? देवता ठलिया है क्षण बड़ नृत्य अन्यत्र कौन येतं यह सब इनके एकमात्र राष्ट्र है स्वयंभू। चिंता होगा क्या पितामही? आप अपना चिंता का कारण तो बताएं। सो दिस इज ऑल अबाउट लिप मॅच डबिंग. अशा प्रकारे आपल्या इंडस्ट्रीतल्या 95% फिल्म्स या डब होतात. 5% फिल्म्स सिंग साऊंड असं त्याला म्हटलं जातं, जो डबिंगच्या अपोजिट शब्द आहे. सिंग साऊंड याचा अर्थ त्या फिल्मचं डबिंग होत नाही. कॅमेऱ्याच्या समोर जे डायलॉग बोलले जातात तेच तुम्हाला थिएटरमध्ये ऐकू येतात विथ सम पॉलिशिंग, प्रोसेसिंग, क्लिनिंग. फक्त एक्झाम्पल सांगायचं तर लगान इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ सिंग साऊंड मूवी. त्याचं डबिंगच नाही झालेलं, सगळे साऊंड इफेक्ट, सगळे डायलॉग ओरिजिनल आहेत. दिल चाहता है, येल्लो, TP1, TP2, बालक पालक, बऱ्यापैकी फिल्म्स आता तरी 5-7% ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये. कारण प्रोसेस खूप स्लो होते. म्हणजे एखादा शॉट चालू असताना केवळ मोबाईल वाजला म्हणून तो शॉट परत शूट करायला लागतो, कारण साऊंड हा फायनल असतो. हेच जर रेफरन्स असेल तर टेन्शनच नाही ना, सगळं डबच होणार आहे. मग माझा आवाज बसलेला असला तरी टेन्शनच नाही ना, किती आवाज बसू दे. नंतर डबिंगच्या चांगला पाहिजे आवाज, फक्त तेवढं महत्त्वाचं असतं. फाफललं फंबल झाला टेन्शन नाही, डबिंगचे देख लेंगे उस वक्त. प्रॉम्प्ट करू शकता, हां आता खाली बघ किती हिरोईन खाली बघते, हां आता फोन वाजला ट्रिंग ट्रिंग किती फोन उचलते. या सगळ्या मजा आम्हाला कळतात, कारण आमच्याकडे ओरिजिनल फाईल येते ऑडिओची, जी आम्ही बंद करून तुम्हाला चांगल्या गोष्टी दाखवतो, म्हणून तुम्हाला सगळा पिक्चर चांगला वाटतो. पण त्याच्या मागे एवढी सगळी बेसिकली प्रोसेस आहे मेन. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉइस ओव्हर लिप मॅच डबिंग. एक जस्ट व्हिडिओ दाखवतो की मल्टीलिंग्वल, म्हणजे एवढ्या प्रचंड करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत. याच्यामध्ये एक मल्टीलिंग्वल डब, जे आपण तुम्ही बाहुबली बघता, माझा स्टार चॅनल बरोबर टायप आहे मोठा. स्टारच्या ज्या सगळ्या हिंदी सासबहूच्या सिरियल्स असतात त्या मी इंग्लिशमध्ये डब करतो, हिंदी टू इंग्लिश, आणि त्या बाहेर साऊथ आफ्रिकेमध्ये टेलिकास्ट केल्या जातात. एक्झॅक्टली आपण इमॅजिन करू शकत नाही की म्हणजे त्या साऊथ आफ्रिकेतल्या काकवांना पण किती क्रेज असेल या सगळ्या सासबहूच्या सिरियलशी. सो त्याचं एक सॅम्पल आणलं आहे बघायला मल्टीलिंग्वल डबचं, एक लँग्वेज टू दुसरी लँग्वेज डब. Where is she? Mother, everyone, I've got it. Where's she? Where's she? How is she? Show her to me. How is her complexion? Oh yeah, where is she? Outside? In the shop? Hey, come on. What are you all talking about? I've just got bread and vegetables from the shop. Oh. Man, you won't change. You just keep buying vegetables all your life, huh? I've got bread as well. Then open a bakery, eh? And keep buying milk cartons for the rest of your life. I'll just go and keep it. Hey, Where are you going? Ishan, I will go and keep it. Yeah. She will. Rajni, go and keep it. Hey, Rajni. Okay.
हा प्रकार असतो मल्टीलिंग्वल. मल्टीलिंग्वल हे अजून जास्त अवघड आहे, कारण लक्षात घ्या एक जी ओरिजिनल लँग्वेज असते त्याचा मीटर आणि याचा मीटर मॅच व्हायला पाहिजे. म्हणजे एवढ्या हिंदी लाईनचं ट्रान्सलेशन कधीतरी इंग्लिश लाईन एवढी होऊ शकते किंवा एवढ्या इंग्लिश लाईनचं ट्रान्सलेशन हिंदी लाईन एवढी होऊ शकते. सो त्यावेळी तुमच्या चेहऱ्याचे शब्दाचे उच्चार ओ ए उ ए ई आहे, त्याला समानार्थी शब्द व्होकॅबलरी व्हॉइस ओव्हर आर्टिस्टकडे पण पाहिजे. कारण ट्रान्सलेटर काय करतो, लिटरल ट्रान्सलेशन करतो ज्याला काही अर्थ नसतो, शब्द टू शब्द तो करतो. त्याला हे लक्षात येत नाही की 4 शब्दांमध्ये हे हिंदी वाक्य बसलं तर इंग्लिशचं पण 4 वर्ड्समध्ये ते बसलं पाहिजे तर ते लिप मॅच होईल. सो दिस इज व्हेरी व्हेरी critical. So this is all about voice over, voice culture, sound designing, lip match dubbing. तुम्हाला जर जेन्युअनली या क्षेत्रामध्ये काही करायचं असेल तर खूप मेहनत करा. मला शिकवायला नक्की यायला आवडेल. फर्स्ट ऑफ ऑल मी सुरुवातीला खूप उशीर झाला होता म्हणून काही फार बोरप बसतो नाही. अतिशय उत्तम ऑर्गनायझेशन, अतिशय उत्तम व्यवस्था केल्याबद्दल सचिन सरांना मी मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो. सचिन सर, मोशन फिल्म स्टुडिओतर्फे मला नक्की आवडेल पुन्हा सोलापूरमध्ये यायला. रस्ता इतका भारी झालेला आहे पुणे सोलापूर, तर पाऊस असल्यामुळे आज जरा वेळ लागला, पण अदरवाईज इतका एक नंबर हायवे झालेला आहे. त्यामुळे मी किती वेळा इथं यायला तयार आहे सचिन सरांनी आणि तुम्ही मला बोलवलं तर. आणि मोशन फिल्म स्टुडिओ थ्रू याच्याशी रिलेटेड वर्कशॉप, याच्याशी रिलेटेड ट्रेनिंग, कितीही कसंही काहीही दिवस तुम्ही म्हणलात. तुम्हाला जर नक्की हवं असेल, इंटरेस्ट असेल तर तुम्ही सचिन सरांना कॉन्टॅक्ट करा आणि मोशन फिल्म स्टुडिओ आणि सचिन साहेब यांच्या थ्रू आपण ते नक्की आयोजित करू. थँक्यू व्हेरी मच ऑल. मी क्वेश्चन आन्सर्स एक 5-10 मिनटं फक्त ठेवतो जर कुणाला काही क्वेरीज असतील तर. अदरवाईज सगळ्यांना आय थिंक भूक लागलेली आहे खूप. सो आपण माझं म्हणजे सांगून प्रवचन सगळं झालेलं आहे. कुणाला काही क्वेरीज असतील, काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. अदरवाईज आपण म्हणजे मी त्यांच्याकडे सुपूर्द करतो सचिन सरांकडे, पुढच्या सेशनविषयी ते माहिती देतील. काही क्वेरीज, काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. काहीच नाहीत म्हणजे काहीच कळलं नाही आहे का सगळं कळलं आहे काय? येस बोला. कुठे काय? न्यूएंडो म्हणून विंडोज बेस्ड सॉफ्टवेअर आहे आणि मॅक बेस्ड प्रोटूल्स म्हणून सॉफ्टवेअर आहे. 2 सॉफ्टवेअर. प्रोटूल्स हे जास्त प्रोफेशनल आहे, सगळ्या फिल्मसाठी मेनली प्रोटूल्स वापरलं जातं बेसिकली. ओके ओके. सो धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. सोलापूर मला खूप आवडलेलं आहे. मी दाण्याची चटणी घेतल्याशिवाय इथून जाणार नाही आहे सोलापूरमधनं. आय लव्ह यू ऑल. मला नक्की पुन्हा बोलवा, मला नक्की थोडक्यात फ्रँकली आज वेळेचं खूप बंधन आहे, त्यात उशिरा चालू झाला. सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. ही गोष्ट 1 दिवसातली 2 दिवसातली किंवा 4 दिवसातली नाही आहे. इट्स अ प्रोसेस. शिकवायला खूप जास्त गोष्टी आहेत, वेळेचं बंधन आहे. हा आज जो मी काय दाखवला तो ट्रेलर दाखवला बेसिकली तुम्हाला ओव्हरऑल पिक्चरचा. अभी पिक्चर तो बाकी आहे. तुम्ही बोलवलं तर नक्की मी पिक्चर दाखवायला येईन 101%. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.